जय जय श्री गजानन स्वामी भक्तन के हितकारी। कलयुग में अवतार लियो है महिमा अपरंपारी। शीश जटा और हाथ में चिलम, मुख पर नाम सुहाना। निर्गुण ब्रह्म रूप तुम्हारा, कोई न सका पहचाना। शेगांव की पावन धरती, हे अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे पावन तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. साष्टांग दंडवत केला त्यांना म्हटलं, गुरुदेवजी तुमची इच्छा असेल त्याच्यासाठी मी स्वतःला प्रस्तुत करतो. ते म्हणे, मी शेकडो हे वर्षांपासून इथे ध्यान करतोय. आमचे गुरु जन्म घेऊ इच्छितात, पण आमच्या गुरूंना चांगले आईबाप आणि जोपर्यंत त्यांना आईबाप मिळणार नाही तोपर्यंत ते जन्म मिळणार. आमची इच्छा आहे तू समाजात जा, समाजात जाऊन चांगल्या मुलीला तयार कर, चांगल्या मुलाला तयार कर, आणि त्याच्यानंतर त्यांना प्रार्थना करायला हवं. त्यांच्या हाती सद्गुरूंचा जन्म व्हावा, त्यांच्या पोटी सद्गुरूंचा जन्म व्हावा. ओ शेगांव वाले प्यारे. श्री गजानन महाराजांच्या चरणी शरणवंदन आहे. विज्ञान त्यांनी पूर्ण जगाला वाटण्यासाठी दिले. ते आज शेगाववासींनी गुरुदेव हीच प्रार्थना. सर्व पुण्यात्म्यांना नमस्कार. आपण जे पुस्तकं वाचतो, आपण जे ग्रंथ वाचतो, ते वाचल्यानंतर त्याचे स्पष्ट अर्थ आपल्याला कळतातच असं नाही. कारण लिहिणाऱ्यांनी आपल्या स्तरावर लिहिलेलं असतं आणि आपण वाचतो आपल्या स्तरावर, आणि आपण आपल्या स्तरावरच त्याचा अर्थ लावतो. त्याच्यामुळे पुस्तकामुळे सही मार्गदर्शन मिळेलच असं नाही आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलंय, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी जेणे मुक्ती करी साधिली. आता माणसाने सरळ काय अर्थ लावला? त्यांनी एक दगड मातीचं विटांचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये नियमित रोज जाऊन बसायला लागला आणि आपला अहंकार वाढवू लागला की मी रोज मंदिरात जातोच, रोज मंदिरात बसतोच, तर मला तर मोक्ष मिळणारच आहे. पण त्यांनी सांगितलंय तसं मी रेग्युलरली करतोय. पण खरं म्हणजे त्याचा अर्थ हा होता का? त्यांनी सांगितलं होतं का दगड मातीचं मंदिर बांधा म्हणून? नाही. त्यांनी तुमच्या देहालाच मंदिर म्हटलं होतं. हे तुमचं देह म्हणजेच मंदिर आहे. आणि देहाच्या मंदिराच्या दरवाजाशी जाऊन बसणं म्हणजे काय? दरवाजा म्हणजे ताळूभाग. त्या ताळूभागावर जर तुम्ही रोज जाऊन बसला, रोज बसला नियमित, तर तुम्हाला मोक्ष मिळेल. असं नियमित बसणं म्हणजे काय? नियमित बसणं म्हणजे अशा निर्विचार अवस्थेत बसणं जेव्हा तुम्हाला भूतकाळाचे कोणीही विचार नाहीये, भविष्य काळाचे कोणतेही विचार नाही, तुमच्या मनात कोणतेच विचार नाही, भूतकाळाचे नाही, भविष्य काळाचे नाही, अगदी शून्य स्थितीत तुम्ही बसले आहे. आज आपण आपलेच आत्मचिंतन करा ना. तुम्ही पूजा करता किंवा कोणती धार्मिक विधी करता, त्याच्यामध्ये अशा शून्य स्थितीत किती वेळ बसता? अगदी प्रामाणिकताने विचार करा.
जर असं नाही बसत आहे तर ती पूजा बेकार आहे, ते विधी पण बेकार आहे. जोपर्यंत ती शून्याची स्थिती येत नाही तोपर्यंत हे सगळे नुसते कर्मकांड आहेत. माझा एक भाऊ आहे मुंबईला, त्याचं विठ्ठल मंदिर आहे. तो पण 5 तास पूजा करतो. सकाळी 5 पासून सकाळी 10 पर्यंत त्याची पूजा चालू असते. अगदी एक एक स्टेप बाय स्टेप, एक स्टेप बाय स्टेप नियमानं काढतो, हे करतो, ते सगळं चालू असतं. शेवटी आरती करतो. आणि एक दिवस ना मला त्याच्या घरी राहण्याचा चान्स मिळाला आणि मी पण 5 तास पाहत होतो त्याची पूजा. आणि त्याची पूजा संपल्यानंतर मी त्याला एक प्रश्न विचारला, दादा तू ही जी 5 तास पूजा करतो त्याच्या निर्विचार अवस्था किती वेळ असते रे तुला? तो थोड्या वेळ शांत राहिला. माझा दादा एकदम प्रामाणिक होता. तो म्हणाला 1 मिनिटं पण नसते. मी म्हटलं का? तो म्हणे काही नाही. माझे मंत्रही चालू असतात, पूजाही चालू असते आणि मी विचार करतो की आज मुलीला मुलगा पाहायला ठाण्याला जाऊ का डोंबिवलीला जाऊ. म्हणजे पूजाही चालली आहे, मंत्रही चाललंय, सगळं चाललंय, त्याच्याबरोबर विचारही चालले. खरं म्हणजे ना वगैरे एक सशक्त माध्यम आहे तुम्हाला निर्विचार स्थितीत जायचं. स्टेप बाय स्टेप, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे. तुम्ही जर असाल पूजा, पण म्हणजे ही स्थिती मिळते का? आपलं आत्मचिंतन करा ना. ती करण्यासाठी ती पूजा आहे. पण आता ते पूजा माध्यम नाही राहिले. आजकाल काय होतं, घरातला जो मुख्य प्रमुख मनुष्य आहे ना त्याला करायला वेळच नसतो पूजा. तो बायकोला म्हणतो तू पूजा करून टाक. भाषा पण हीच असते. आणि बायकोही आजकाल नोकरी करते. तर बायको म्हणते आपल्या मोठ्या मुलीला, जी कॉलेजमध्ये जात असते, तिला एक काम कर ना, मला ड्युटीवर जायचं, तू पूजा करून टाक. ती कॉलेजवर जाणारी मुलगी मॅट्रिकवाले आपल्या मुलाला, भावाला सांगते, हे बाबा रे मला जायचं आज कॉलेजला, तू पूजा करून टाक. तो मॅट्रिकवाला मुलगा अगदी आपल्या छोट्या प्रायमरी जाणाऱ्या भावाला म्हणतो तू पूजा करून टाक. एक छोटासा 7-8 वर्षाचा मुलगा पूजा करतो. तो घेतो सगळे देऊन खडबड 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 धुतो आणि ठेवून देतो. म्हणजे क्रमबद्धता, शिस्तबद्धता, एक निर्विचार स्थिती, हे सगळं काहीच प्राप्त होत नाही. म्हणजे त्याचा उद्देश होता ना, तो उद्देशच संपलाय. तुम्ही थोडं आत्मचिंतन करा. आता मी तुम्हाला ना काही स्टेप्स सांगतोय, म्हणजे हे मी आपल्या ह्या अनुभवाने काढले. तुम्ही त्या अनुभवावर ते कसून पहा की किती करेक्ट बसतात ते. अगदी सगळ्यात खालची पायरी, एकदम खालची पायरी पहिली, ती म्हणजे 25 देवांना मानणं. याही देवाची पूजा करतात, याही देवाची पूजा करतात, याही देवाची पूजा. त्यांच्या घरात 25 देव ठेवलेत आणि 25 फोटो आहेत. 25 देवांना पूजा करतात रोज. रोजची पूजा सगळ्या देवांची, 25 देवांची पूजा, आणि त्यांचं चित्त 25 लोकांवर, 25 देवांवर. म्हणजे चित्त खंडित 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 खंडित, एकाग्रता कुठेच नाही. ते सगळ्यात खालची स्टेप आहे. तुम्ही पहा बरं, या पायरीवर बसला का? हा, याच्याहून वरची पायरी म्हणजे काय? फक्त एक देवता. कृष्ण म्हणजे कृष्ण, राम म्हणजे राम, शंकर म्हणजे शंकर, हनुमान म्हणजे हनुमान. आज हनुमान जयंती पण आहे. पण म्हणजे एकच देवता पूर्ण आयुष्यामध्ये, बाकी काही नाही. सगळी एकाग्रता एकाच ठिकाणी. ही त्याच्यावरची पायरी. त्याच्याही वरची पायरी काय? त्याच्याही वरची पायरी समाधी स्थान. गुरुचं समाधी स्थान हे त्याच्याही वरची पायरी आहे. का? समाधी स्थान त्याच्याही वरची पायरी काय? पण समाधी स्थान ते स्थान आहे जिथून जिवंत गुरुपर्यंत रस्ता जातो. म्हणजे समजून घ्या, समाधीस्थ का एक द्वार आहे, एक दरवाजा आहे आध्यात्मिकताचा. तुम्ही त्याच्यातनं प्रवेश करू शकता. मी द्वारका म्हटलंय, सांगतो. माझ्याच आयुष्यातले आलेले एक 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 अनुभव. मी एकदा कॅनडा जायला निघालो आणि मुंबईच्या एअरपोर्टवर मला चांगली सिक्युरिटी प्राप्त असते. अगदी शेवटच्या कॅबिनवर मला जाऊन ठेवलं. अगदी शेवटच्या कॅबिनवर तिथे बसलो. मी तिथून अगदी विमानातच जायचं.
तिथे एक पोलीस ऑफिसर बसला, चांगला मुस्टंडा होता. आणि काय त्याला उठलं माहित नाही, इतक्या वेळा शांत बसलेला होता. नंतर एकदम अचानक उठला आणि माझ्यासमोरून उभा राहिला. म्हणे, स्वामी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद द्या. पहिले त्यांनी नमस्कार केला, मी नमस्कार केला. मग माझ्या मागे लागला, माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या. म्हटलं, बाबा रे, मला तुझ्या डोक्यावर हात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुला होईल, तुला सहन होईल का? तर मागेच लागला, दोन्ही पाय धरले, चपाक 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 दाबायला लागले. आणि तो म्हणाला, जोपर्यंत तुम्ही डोक्यावर हात ठेवत नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही. आता मरता क्या न करता. त्याला म्हटलं, अरे बाबा रे, पाय सोड, माझं फ्लाईट चालली जाईल. नाही नाही म्हणे, फ्लाईट जाणार नाही, मी आधी मला आशीर्वाद द्या. मग काय करायचं? मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जसं त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांनी तिथे ड्रेसमध्ये साष्टांग दंडवत घातला पूर्ण असा, एअरपोर्टवरच. आणि नंतर तो उभा राहिला ना, उभा राहून वेड्यासारखा हसायला लागला आणि वेड्यासारखा रडायला लागला. माझ्या शेजारी एक पत्रकार बसली होती. त्या पत्रकाराने विचारलं, स्वामी हा काय तुमचा शिष्य आहे का? म्हटलं, नाही ग बाई, मी याला आजच पाहतोय. त्यांनी त्याला विचारलं, एवढा मोठा पोलीस ऑफिसर आहे आणि काय रडतोय वेड्यासारखा, लहान मुलांसारखं काय हसतोय? त्यांनी जे उत्तर दिलं ना, ते उत्तर खूप मार्मिक आहे. त्यांनी सांगितलं, 5 दिवस आधी गुरुपौर्णिमा होती आणि 5 दिवस आधी मी अक्कलकोटला गेलो होतो आणि स्वामी समर्थला प्रार्थना केली होती, स्वामी आपल्या कृपेत जीवनात सर्व काही मिळालं, आता प्राप्त करायला काहीही राहिलेलं नाही. आता फक्त आत्मसाक्षात्कार करून द्या, आत्मज्ञान करून द्या, बस तेवढंच आहे. बाकी जीवनात काही नको, सगळं मिळालंय, आता काही मागणंच राहिलं नाही. आणि जसं या स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला स्वामी समर्थांचं दर्शन झालं. तर सांगायचं तात्पर्य, समाधीस्थ गुरु ते स्थान आहे, ती जागा आहे, ज्या जागी जाऊन तुम्ही प्रार्थना करू शकता, प्रेयर करू शकता की आत्मसाक्षात्कार हवाय, आध्यात्मिक प्रगती हवी, आध्यात्मिक प्रोग्रेस हवी. कधी तुम्ही केली आहे का? विचार करा बरं. मी आता इथे आल्यापासून तोच विचार करतोय. इथे खूप चांगले साधक आहेत, अगदी 25-25 वर्षापासून, 30-30 वर्षापासून गजानन महाराजांना मानतात आणि त्यांच्या इथे जातात, ते येतात, ते अगदी रेग्युलर, सगळं छान आहे. पण थोडं ना, हे माझ्या जीवनात जे घडलंय त्याच्यावर हे सगळा हा विरोधाभास वाटतो. विरोधाभास वाटतो म्हणजे माझ्या जीवनात काय घडलंय, कोणत्याही गुरुनी 25-30 वर्ष पकडून ठेवलंच नाही. प्रत्येक गुरु, हिमालयामध्ये ना, प्रत्येक गुरु त्याच्याजवळ जे असायचं ते द्यायचं आणि पुढच्या गुरुकडे पाठवायचं. आणि ना, गुरु बोलतो एकाच स्तरावरनं, शिष्य बोलतो एकाच स्तरावरनं. काही नाही, एक छोटेसा ओढ्यासारखी नदी वाहत होती, त्या नदीच्या काठावर माझे गुरुदेव बसले, ते या काठावर मी बसलो. म्हणजे शिवभावानी अनुभूती केली त्याच्या 10 वर्षानंतर ही गोष्ट आहे. एक गुरु आमच्या घरी आले, घरी येऊन मला म्हणाले, बायकोला म्हणाले, हा तुझा संसार करायला नाही आलाय, याचा संसार खूप मोठा आहे, याला माझ्याबरोबर दे. बायकोही द्यायला तयार झाली. पण एक निर्णय, बायकोने फक्त एवढंच म्हटलं, यांच्यावर जाताय तर मी तुमच्या नावाने पूर्ण आयुष्य काढीन, पण पूर्ण ज्ञान ग्रहण करून या, नाही तर येऊच नका. तिने जाऊ दिलं ना, म्हणून मी परत आलो, नाही तर परतच नसतो आलो. तिने नसतं जाऊ दिलं तरी गेलो असतो, पण मग आलो नसतो. तर ते गुरु मला घेऊन गेले आणि एका नदीकाठी बसवलं आणि ते म्हणाले, आता असे दिवस येणार आहे, तुझं दर्शन घ्यायला लाखो लोक तरसतील. इतकं घनदाट जंगल होतं, असं वाटलं इथून आयुष्यात बाहेर निघू की निघू माहित नाही. आणि म्हणतात ते लाखो लोक तरसतील, पण असं वाटलं गुरु खोटं कशाला बोलतील, ते बोलते पुढच्या जन्माच्या गोष्टी करत असतील. नंतर झालं ना, आणि मी मनात विचार केला, लोक कसे येतात असतील, मी जाऊन दर्शन देईन. पण करोना काळाला, त्या कोरोना काळामध्ये मी दर्शन द्यायला जरी तयार झालो तरी कोणी घ्यायलाच आलं नसतं. म्हणजे हा काळ येणार आहे, हा त्यांनी 40 वर्ष आधी सांगितलं होतं. सांगायचं तात्पर्य, गुरु सांगतो एकाच स्तरावरनं, शिष्य ऐकतो एकाच स्तरावर. तर तसं आहे समाधीस्थ, म्हणजे तिथले अनुभव काय माहिती हिमालयातले,
प्रत्येक गुरु त्याच्याजवळ जे ज्ञान होतं ते पूर्ण देऊन द्यायचा आणि म्हणायचं आता एक काम कर, त्या तिथे ते जा, त्या डोंगरावर ते राहतात गुरु, त्यांच्याकडे जा. म्हणजे कधीच कोणत्या गुरूंनी धरूनच ठेवलं नाही, बांधूनच ठेवलं नाही. असंच एकदा माझ्या गुरूंनी एका हठयोगीकडे पाठवलं आज्ञाचक्र क्लिअर करायला. आणि त्यांचं काय होतं माहिती, खूप मोठी दरी होती आणि त्या दरीमध्ये एक धबधबा कोसळत होता. त्या धबधब्याच्या मागे त्यांची गुफा होती. तर त्या दरीमध्ये उतरता उतरता संध्याकाळ झाली आणि जसं त्या गुफेच्या तोंडाशी पोहोचलं ना, तर आज जायचा विचारच करत होतं, तेवढ्यात त्या आतून ओरडले, खबरदार, अंदर आहे तर सर फुट केलं. आता 2 मिनिटं विचार केला, जाऊ का नको जाऊ. एक गुरु म्हणतो जा, भेटा त्यांना. एक गुरु म्हणतो आतमध्ये त्याला डोकं फोडून टाकेन. थोड्या वेळ थबकलो, थोडा विचार केला आणि थोड्या वेळाने 2 पावलंच पुढे गेलो असेल, त्यांनी खरंच आपल्या पायातली खडाव काढून डोक्यात माया मारली. इथे खोक पडली, खोक पडली, रक्त व्हायला लागलं. माझं रक्त कडे लक्ष नव्हतं, माझं पावडीकडे लक्ष होतं. ती पावडी उचलली आणि गुरुदेवांच्या पायाशी नेऊन ठेवून दिली. ते म्हणाले, तू मेरा लंगोट निकाल के ले जाएगा, तू मेरा पूरा ज्ञान ले जाएगा. असा ही घटना तुम्हाला कशी वाटत असेल ना, दृष्टासारखी, की एक शिष्य एका गुरुकडे ज्ञान ग्रहण करायला आलाय आणि गुरु त्याचं डोकं फोडतोय. ही घटना दिसायला अशी दिसते, पण त्याचा प्रभाव, त्याचा इफेक्ट काय होतं सांगतो. जसं त्यांनी खडाव मारली ना, थोड्या वेळात मी स्तंभित झालो. होतं की नाही, एकदम एखादी घटना झाली आपण एकदम स्तंभित होतो थोड्या वेळ, तसंच झालो आणि सगळे विचार बंद झाले. त्या 1 मिनिटामध्ये, त्या एका क्षणामध्ये त्यांना जे काही करायचं होतं ते सगळं त्यांनी करून दिलं. आज्ञाचक्र क्लिअर करून दिलं. माझा विश्वास होता, गुरुजवळ अमंगळ काही नसतंच. हे आपल्या इथे पोथीत लिहिले ना, अगदी तसंच आहे, खरंच आहे, काहीच नाहीये. तसंच लक्षात ठेवा. गजानन महाराजांना भिवू नका, भिवून त्यांना कधी मानू नका. ऍक्च्युली ते सिलाई मशीन आहे, ते त्या कैचीचं काम त्यांच्याने होणारच नाही. कधी भिवू नका त्यांना की ते तुमचं वाईट करतील. ते वाईट करूच शकत नाही, त्यांच्याजवळ वाईटची एनर्जीच नाही, ऊर्जाच नाही. ते नेहमीच सिलाई मशीन कधी कैचीचं काम करते का? नाही करत. तसं आहे की गुरु नेहमी सिलाई मशीन आहे, तो कधी कैचीचं काम करू शकत नाही, तो वाईट काही करूच शकत नाही. दिसलं वाईट झालं, डोकं फोडलेलं दिसलं, पण त्यांनी आज्ञाचक्र क्लिअर केलं. मला कधी कधी वाटतं, गुरु आणि डॉक्टर दोघं एकसारखे आहेत. तुम्ही पहा, तुम्हाला काही पोटाचा रोग झाला ना, डॉक्टरांनी तुमचं पोट कापतात. कोणी डॉक्टर उभं कापतं, कोणी आडवं कापतं, कोणी तिरपं कापतं. डॉक्टरांची कापायची पद्धत वेगवेगळी असू शकते, उद्देश एकच, तुमचा जीव वाचवायचा. अगदी तसंच गुरु काय करतो त्याच्या कृतीकडे पाहूच नका, तो त्याचा उद्देश काय पहा, त्याचा रिझल्ट काय पहा, त्याचा परिणाम. पोथीमध्ये सुद्धा अशा काही घटना दिलेल्या आहेत ज्या विचित्र वाटतात, पण त्याचा उद्देश चांगला होता. तसंच आहे, गुरु काय करतो ते पाहू नका, डॉक्टर काय करतो ते पाहू नका. ते त्याचा प्रश्न आहे, काय करायची तरीका आहे त्याचा आहे, फक्त त्याचे परिणाम पहा. तर गुरु आणि डॉक्टर एकसारखेच, ते कधीच तुमचं वाईट करणार नाही. सांगायचं तात्पर्य, हिमालयामध्ये कोणीच गुरूंनी धरून ठेवलं नाही. मी खूप गुरूंकडे गेलो, या गुरूंपासून त्या गुरूंपर्यंत, त्या गुरूंपासून त्या गुरूंपर्यंत. जसं आपल्या इथे पुण्याहून एक पत्र आलं, त्या लिफाफावर जे स्टॅम्प असतो ना, त्या स्टॅम्पवर आपण पाहिलं की कळतं, अच्छा हे पुण्याहून आलंय का. तसंच जे हिमालयात गेलं ना, हिमालयातही त्या गुरूंनी ओळखलं ना, स्टॅम्प कोणाचा आहे, गजानन महाराजांचा, मागून आलेला आहे, कोणी पाठवलेलं आहे. स्टॅम्प कळतो, स्टॅम्पनी कळतं. कोणाची अवकात नसते इथे पोचायची, फक्त कोणी पोचला म्हणजे कोणीतरी पोचवलंय. तर प्रत्येक ठिकाणी असंच आहे, प्रत्येक गुरु दुसऱ्या गुरुकडे पाठवायचा आणि तिथे त्या सगळ्या गुरूंचं एक वाक्य खूप कॉमन होतं, तेरा हंडा बहुत बडा है, तेरा हंडा बहुत बडा है, तेरा हंडा बहुत बडा है, असं 3 वेळा म्हणायचे प्रत्येक गुरु. आणि कधी ते आयुष्यात मिळले असते एक दुसऱ्याला, खूप दूर दूर राहायचे.
मला कधी कधी वाटायचं होतं की माझं डोकं मोठं आहे, चिडवतात मला, म्हणून पाण्यात जाऊन पाहिलं तर असं काही डोकं मोठं होतं, नॉर्मल होतं. पण त्याचं कारण तेव्हा नाही कळलं, कारण 40 वर्षानंतर आता कळतंय. अंडाभूत म्हणा म्हणजे तुझ्याजवळ ज्ञानाचा होणार आहे आणि तुझ्या माध्यमातून खूप आत्म्यांची प्यास बुजणार आहे, तहान बुजणार आहे. म्हणून ते जे बोलतात ना, त्याचे अर्थ आपल्याला इथे कळत नाही. त्यामुळे माझा अनुभव हा आहे की हिमालयामध्ये कोणीच गुरु आपल्याजवळ त्याला पकडून ठेवत नाही. त्याच्याजवळ जेवढं ज्ञान असतं तेवढं देतो आणि पुढच्या गुरुकडे पाठवतो, पुढच्या गुरुकडे पाठवतो. आता तुम्ही म्हणाल आम्हाला हिमालयाचा काही अनुभव नाही, आम्हाला काही कळत नाही हिमालयाचं. नसेल कळत, समाजातलं तर कळतं, शिक्षणाचं तर कळतं. प्रायमरीचा गुरु जन्मभर तुम्हाला प्रायमरीत ठेवतो का? विचार करा ना. नाही. 25-25 वर्षात ठेवतो का? नाही. तो तुम्हाला प्रायमरीचं शिक्षण देतो, तुम्ही योग्य झाल्यानंतर मिडिलमध्ये पाठवतो, मिडिलचं शिक्षण देतो, योग्य झाल्यानंतर तुम्हाला हायस्कूलमध्ये पाठवतो, हायस्कूलचा टीचर कॉलेजमध्ये पाठवतो. म्हणजे हिमालयातलं कळत नसेल, पण हे व्यवहारातलं तर कळतं की नाही, की प्रायमरीचा टीचर सुद्धा कधी तुम्हाला पकडून ठेवणार नाही, तो मिडिलमध्ये पाठवेलच. तर तुमचा भाव, तुमचं समर्पण, 25-25 वर्षाची तुमची तपस्या, ते पाहून माझ्या मनात प्रश्न आला, तुमची प्रगती का नाही झाली? तुमची प्रोग्रेस का नाही झाली? तुम्ही प्रायमरीत का 25 वर्ष बसताय? त्याच्यात महाराजांची चूक नाहीये, चूक कोणाची? तुमची. तुम्ही प्रत्येक वेळा आला, एखादी भौतिक वस्तू घेऊन आला, भौतिक प्रॉब्लेम घेऊन आला, ती सॉल्व्ह झाली, खुशीने घरी गेला, परत आला, दुसरी प्रॉब्लेम झाली, पुन्हा आला. नेहमी त्या वस्तू मागितल्या, ज्या मागितल्यानंतर त्या नष्ट होऊन जायच्या, पुन्हा त्याची गरज पडायचीच. आणि तुम्ही असे वेडे की तुम्हाला इथे येऊन हे नाही कळलं की इथे जे मागाल ते मिळेल. फक्त तुमची मागणीच चूक होती ना. तुम्ही भौतिक वस्तू मागवता, संसाराच्या वस्तू मागवता, या तुमच्या सोबतच जाणार आहेत. त्या वस्तूंचं काही मूल्य नाही, अशाच वस्तू मागवत होत्या. कधी आत्मसाक्षात्कार मागितलाय? कधी आत्मानुभूती मागितली? कधी आध्यात्मिक प्रगती मागितली? नाही, कधीच मागितली नाही. आता तुम्ही मागितलीच नाही तर ते का देते? ते सर्व द्यायला सक्षम आहेत, समर्थ आहेत. जोपर्यंत मिडिलचा विद्यार्थी मिडिलची योग्यता दाखवत नाही, तोपर्यंत तो हायस्कूलमध्ये जाऊ शकत नाही. हायस्कूलचा विद्यार्थी जोपर्यंत योग्यता दाखवत नाही, तोपर्यंत कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही प्रायमरीतच राहिला, वर्षांपासून प्रायमरीतच. म्हणून एक अनुभव यायला हवा की इथे जी वस्तू आपण मागू ना ती आपल्याला मिळू शकते. तर आत्मअनुभूती मागा, आत्मसाक्षात्कार मागा. ते तुम्हाला आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही, पण द्यायची व्यवस्था करू शकतात. आता व्यवस्था करू शकतात म्हणजे काय? जसं कल्पना करा की तुमचा मुलगा अमेरिकेमध्ये नोकरी करतो किंवा शिक्षण करतो, त्याला एकदम अचानक काही प्रॉब्लेम आली, बाबा हे झालं, आता तुम्ही इथे बसून काय कराल? काही नाही करू शकत. तुम्ही काय कराल? अमेरिकेत जो तुमचा मित्र आहे त्या मित्राला म्हणाल, अरे माझ्या मुलाकडे जरा पाहून घे ना, त्याला ही प्रॉब्लेम आली आहे. तो अमेरिकेतला मित्र तुमच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलाच्या जवळ आहे, तो त्याला सहज मदत करू शकतो, तुम्ही करू शकत नाही कारण तुम्ही इथे बसताय. अगदी तसंच, अगदी तसंच तुम्ही महाराजांना प्रार्थना करा, ते नाही करू शकत. पण ते म्हणजे शरीर नाही, ते म्हणजे गुरुतत्व आहे. ते गुरुतत्व कालही होतं, गुरुतत्व आजही आहे, गुरुतत्व उद्याही राहणार आहे. तर जे गुरुतत्व आज विद्यमान आहे, ज्याच्या थ्रू तुमचा आत्मसाक्षात्कार मिळू शकतो, तुम्हाला आत्मअनुभूती मिळू शकते, आध्यात्मिक प्रगती होऊ शकते, त्याच्याकडे तुम्हाला पाठवलं. तो तुमच्या जीवनात येईल की तुम्ही त्याच्या जीवनात जा. पण हे केव्हा? जेव्हा आत्मसाक्षात्कार मागाल तेव्हा, जेव्हा आत्मअनुभूती मागाल तेव्हा. तुम्ही मागितल्याशिवाय काही नाही मिळत. तुम्हाला दाखवावं लागेल ना की मी बहुतेक, जसं त्या पोलिसवाल्याने सांगितलं, मला जीवनात सर्व काही मिळालंय, मला आता काही मिळवण्याची इच्छा नाही, फक्त आत्मसाक्षात्कार करून द्या, आत्मअनुभूती करून द्या. त्यांनी जसं मागितलं ना,
तसं तुम्हाला मागायला हवं. मागितलं तर सर्व मिळेल, तेही मागा ना. सांगायचं तात्पर्य, गजानन महाराजांची समाधी ती जागा आहे. आणि मी मागितलंय, माझा अनुभव आहे. मी ना सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या सांगतच नाही, मी माझ्या जीवनातले अनुभव सांगतोय. मी हेच मागितलंय. कधी भौतिक वस्तूने मागितली, मला जास्त मार्क म्हटलं नाही, पास होऊ दे म्हटलं, काहीच म्हटलं नाही, नोकरी लागू दे म्हटलं नाही, लग्न होऊ दे, मी काहीच म्हटलं नाही. आणि फक्त एकच मागितलं, आप्पा बरोबर एकच मिळालं. आणि ते एक मिळता मिळता आत्मसमाधान मिळालं. आणि आत्मसमाधान मिळाल्यानंतर मग जीवनात प्राप्त करायला काहीच राहत नाही. असं म्हटलं ना की परमात्मा आणि सुख दोन्ही आतमध्ये एका सिक्क्याचे दोन पैलू आहेत. एक साईडला परमात्मा आहे, एक साईडला सुख आहे. ज्या माणसाला परमात्मा मिळाला त्या माणसाला आपोआप सुख मिळतंच. दोन्ही एकसारखं आहे. दुसरं, हिमालयामध्ये विशेषता आहे, हिमालयामध्ये कोणची स्त्री नाही आहे. पूर्ण हिमालयात इतक्या वर्षांमध्ये कधीच कोणची साध्वी, कोणी स्त्री कोणीच दिसली नाही. साधारणतः जितके लोक गेलेत ना त्या पशुपतीनाथाचं दर्शन करून तिथूनच वर गेलेत. अच्छा, दुसरं, जे लोक गेलेत ना ते या आयुष्यात न येण्यासाठी गेलेत, परत यायचं नाही हा विचार करूनच गेले. म्हणजे ना वन वे ट्रॅफिक आहे, जो गेला तो गेला, येतच नाही परत. मला असं पाठवलंय म्हणून आलो, नाही तर कोणीच नाही येत. एक. दुसरं, स्त्री नाही म्हणजे काय? स्त्री आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधक आहे हा जो एक भ्रम आहे ना, ही जी एक चुकीची धारणा आहे, ती धारणा घेऊन प्रत्येक गुरु गेलेला आहे. आणि नंतर ना तिथे जसं शेतकरी असतात ना, 25 एकरचं माझं वावर, 25 एकरचं तुझं, असं तशा टाईपचं आहे. हा माझा पहाड, हा तुझा पहाड, असं चालतं. तो पूर्ण पहाडावर त्यांचं आधिपत्य असतं. आधिपत्य असतं म्हणजे त्यांचा ओरा असतो, त्यांचा आभामंडळ असतो, त्यांचा एरिया असतो. माझ्या एरियामध्ये, माझ्या आभामंडळमध्ये कोणीही स्त्री नाही आली पाहिजे असा संकल्प करून जर प्रत्येक जण बसलाय तर स्त्री विचारी जाईल कशी तिथे? म्हणून कोणीच स्त्री नाही तिथे. म्हणून माझ्या गुरूंना असं तेच झालं ना, त्यांनी तसंच केलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इकडे यायला निघालो ना, तेव्हा त्यांनी सांगितलं, जी चूक मी माझ्या आयुष्यात केली आहे ती चूक तुझ्या आयुष्यात नको. एक लेवल, एक स्तर आहे आध्यात्मिकताचं. जेव्हा पूर्ण शरीरभाव संपतो ना, त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुष हा भेदही संपतो, फक्त राहतो आत्मा. आता हे ना, जसं गंगेचं पाणी एका माणसाने बाटलीत भरून आणलं, ठीक आहे, एका माणसाने लोट्यात भरून आणलं. तो बाटलीतलं पाणी असो का लोट्यातलं पाणी असो, आहे तेवढंच पवित्र, तेवढं शुद्ध आहे ना. हा, त्याचा आकार लोट्याचा आहे, त्याचा आकार बाटलीचा आहे. तर बाटली म्हणजे बाई आणि लोटा म्हणजे बुवा. मी सांगायचं तर हे शरीराचे आकार आहे, बाकी आतलं तत्व एकच आहे. पण ही गोष्ट कळायला खूप वेळ लागतो. आणि जेव्हा त्या गुरूंना कळली तेव्हा त्यांनीच त्यांचा ओरा, त्यांनीच त्यांचा आभामंडळ इतकं स्ट्रॉंग करून घेतलं होतं की ते स्वतः बाहेर निघून ही गोष्ट सांगू शकत नव्हते, कोणी आतमध्ये येऊ शकत नव्हतं. तर म्हणून त्यांनी जी चूक केली ती चूक मी नाही केली. आमच्या इथे ना मी दर 3 वर्षांनी ट्रस्टी बदलते. दर 3 वर्ष झाली की ट्रस्टी चेंज असं. आणि असे जगभर सगळीकडे ट्रस्टी चेंज होतात. आणि दुसरं, आमच्या इथल्या मॅनेजिंग ट्रस्टी सब बाया आहेत. म्हणजे सांगायचं तर स्त्री शक्तीला पूर्ण आधिपत्य आहे. जर्मनीचा पूर्ण आश्रमच स्त्री चालवते. सगळ्या स्त्री आहेत, सगळ्या ट्रस्टी. का? आणि त्याच्यामुळेच आज एवढं जे प्रसार झाला ना, स्त्री शक्तीचा खूप महत्वपूर्ण रोल आहे. आणि महत्वपूर्ण रोल सुरू झाला गुरुमापासून. म्हणजे तिने नुसतं मला एक डिसिजन की जाऊ दिलं खुशीने म्हणून परत आलो, नाही तर वापसच नसतो आलो. आणि दुसरं, इतकी वर्ष तिने नोकरी केली, मुलं सांभाळली, संसार सांभाळला, तेव्हा एवढं सगळं कार्य होऊ शकलं. आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा तिला म्हटलं, आता तुला तर सवयच झाली एकटं राहून घर चालवायची, एक काम करू का? सगळ्यात पहिले अनुभूती तिलाच करवली. आणि अनुभूती केल्यानंतर आता तू म्हणशील तर ही अनुभूती मी जगभर वाटतो.
तर तिने परमिशन दिली. तेव्हापासून मी 30-32 वर्षापासून हे कार्य करतोय. जगभर वाटून राहिलो, चाललंय सगळं. सांगायचं तात्पर्य, तिचा एक महत्वपूर्ण रोल होता, महत्वपूर्ण आधार होता. त्याच्यामुळे सगळं शक्य. म्हणतात ना, एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. खरं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तरी ते खरं ठरलं. सांगायचं तात्पर्य, हिमालयामध्ये कोणीच स्त्री नाहीये, तरी त्या स्त्री शक्तीमुळेच हे कार्याचा विस्तार झाला, कार्याची प्रगती झाली. आता परत आपल्या मेन विषयावर येतो. आपण पाहिलं की समाधीस्थ गुरुकडे प्रार्थना करून, समाधीस्थ गुरुकडे प्रेयर करून आपल्या जीवनात जिवंत गुरु येते. जिवंत गुरु आल्यानंतर त्याच्याकडनं आपल्याला अनुभूती प्राप्त होते, अनुभव प्राप्त होतो. म्हणजे जिवंत गुरु सर्वश्रेष्ठ, सगळ्यात टॉप आला का? नाही. सगळ्यात खाली 25 देव आला, त्याच्यानंतर एक देव आला, एक देवच्या नंतर समाधीस्थ गुरु आला, समाधीस्थ गुरुच्या नंतर जिवंत गुरु आला, आणि जिवंत गुरु आल्यानंतर तुम्ही तुमचे गुरु व्हा. लास्ट हाच उद्देश आहे मेडिटेशनचा, हाच उद्देश आहे. तुम्ही तुमचे गुरु व्हा. जसं आपण हायवेवर जातो की नाही, हायवेवर जातो का? पटकन पोचावं म्हणून. हायवे एकदम मोठा असतो, चांगला चौडा असतो, त्यांनी आपण आपला प्रवास लवकर करू शकतो. पण कधी हायवे कोणाच्या घरापर्यंत पोहोचलाय का? अरे माझं घर ना हायवेवर आहे असं म्हणतो का पण? नाही. हायवे कधीच कोणाच्या घरात जात नाही, तो फक्त लवकर पोहोचवण्याचं काम करतो. अगदी तसंच हायवेवर आपण उभं राहू शकतो का? की अरे किती चांगलं सीन सिनरी, चांगला तलाव दिसतोय, मस्त उभं करा इथे, जरा पार्टी करू शकतो का? नाही. पोलीस येऊन दंडे मारतील आपल्याला, हाकल तिथून, चला हायवेवर इथे थांबायचं नाही. अगदी तसंच आहे. गुरुला चिटकू नका, गुरुला पकडू नका. गुरु हायवे, त्याचा उपयोग करा, त्याचा यूज करा. आणि हायवेच्या नंतर बारीक बारीक गल्ल्यातनं, छोट्या छोट्या गल्ल्यातनं आपल्याला आपल्या घरी पोचायचं असतं. अगदी तसंच गुरु हायवे, त्या हायवेचा उपयोग करा, आणि उपयोग करून हळूहळू शेवटी स्वतः आपले गुरु व्हा. आणि तुम्ही आपले गुरु झाल्यानंतर तुम्हाला मग कोणत्या मंदिराची, कोणत्या देवाची, कोणत्या गुरुची, कोणत्या तीर्थक कोणाची गरज पडणार नाही. तुम्हाला सगळं ज्ञान, सगळं नॉलेज तुमच्या आतून मिळायला लागलं, आपोआप मिळायला लागेल. तुमचा आत्मा तुम्हाला गाईड करेल, काय करावं आणि काय नाही करावं. सगळं ज्ञान तुम्हाला तुमच्या आतून मिळेल, एक 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 होत जाईल. आता तुम्हाला मी सांगितलं होतं, इथे मला पाठवलं गेलंय. पाठवलं गेलंय म्हणजे दोन प्रकार. एकदा तर मी इथे आलो होतो, मुंबईला कार्यक्रम दिले आणि पळून गेलो परत वापस हिमालयात. पळून गेलो होतो. गुरु म्हणे, तू पळून आलाय तर आमचं काम कोण करणार आहे? मी म्हटलं मला नाही राहायचं त्या समाजात. सगळेजण माझ्याकडनं ज्ञान घेतात, मला काही ज्ञान मिळत नाही, मला काही नाही, मला तुमचं सानिध्य हवंय. त्यांनी खूप छान उदाहरण दिलं. ते म्हणे, आई जर पोळी करत असली स्वयंपाकघरात, तर ती त्या मुलाचा विचार नाही करत जो मुलगा तिच्या छातीवर बसलेला आहे. ती त्या मुलाचा विचार करते जो शेतामध्ये काम करतोय, दूर आहे, लांब आहे, त्याला भाकरी पोचली की नाही त्याचा आई विचार करते, या मुलाचा नाही करत. तर तू लांब पण जवळचं नको, तू जगाच्या पाठीवर कुठेही जा, आम्ही तुझ्या सोबतच आहोत, आम्ही तुझ्या बरोबरच आहोत. आणि ते सानिध्य मी प्रत्येक क्षणाला अनुभव करतोय, प्रत्येक क्षणाला अनुभव करतोय. ते गुरु बरोबरच आहेत. आणि नंतर आल्यानंतर एक 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 कामं वाढत गेली. एकदा बर्माहून 2 बुद्धिस्ट साधुकांच्या बरोबर मी भारतात येत होतो. तिथे ना मोठमोठ्या गुफा आहेत, आणि मोठमोठ्या गुफा आहेत, आणि त्या गुफांमध्ये साधू कशी साधना करतात सांगतो.
ते बुद्ध साधू आहेत ते ना एक दगड घेतील मोठा धोंडा आणि त्या दगडाला एका दिवसात ना फक्त एक छेनी मारतील. एक छेनी फक्त एक पाकी. आणि असं एक छेनी मारून 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 25 वर्षात 30 वर्षात एक खूप सुंदर बुद्धाची प्रतिमा बनवायचा प्रयत्न करतात. मी प्रयत्न करतात का शब्द वापरला? कारण ते काही मूर्तिकार नाहीत ना. तर काही सुंदर मूर्ती नाही बनवत, काहीतरी ओबडधोबड एका माणसाची आकृती तयार होते. तो काही बुद्धा कोणत्याही अँगलनी वाटत सुद्धा नाही. पण ते करतात. ती त्यांची साधनाची पद्धत आहे. 25 वर्ष 30 वर्ष फक्त एक छेनी मारता 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 बुद्धाची प्रतिमा निर्माण करतात. तर यायला लागलं तर एका गुफेतनं असेच खूप चांगले आणि त्या दगडामध्ये इतके व्हायब्रेशन्स असतात, इतकी एनर्जी असते, त्याचा प्रकाश दूरपर्यंत दिसतो, मैलोपर्यंत दिसतो. असंच एका गुफेतनं खूप व्हायब्रेशन येत होते, खूप प्रकाश येत होता, खूप चैतन्य येत होतं. हे पाहून आम्ही आकर्षित झालो की आपण त्या गुफेमध्ये जाऊन रात्री राहू. पण रात्री कुठेतरी थांबायचं होतं. हळूहळू करता करता जसं त्या गुफेपर्यंत पोहोचतो, या पहाडावर काय असतं माहिती, दिसते आपल्याला गोष्ट अशी जवळ आणि प्रत्यक्ष पाहायला जातं मैलो दूर असते ती. तर पोचता पोचताच रात्र झाली. आणि तिथे ना जसं आपण मेणबत्ती जळवतो की नाही, तसं ना एक जडीबुटी असते, ती जडीबुटी जळवली की जशी मेणबत्ती जळते तशी ती पण जळते. ती घेऊन आम्ही त्या गुफेत घुसलो, तिथे आग जळवली, थोडे राहिलो रात्रभर. आणि सकाळी उठलो ना जेव्हा पहाटेच्या वेळे, त्या गुफेतनं आणखीन सब गुफा काही होत्या. आणि त्या गुफेतल्या एका गुफेमधनं खूप प्रकाश येत होता, खूप लाईट येत होता, खूप एनर्जी येत होती. खरं म्हणजे त्याच एनर्जीने आम्ही अट्रॅक्ट झालो होतो. आणि जसं आम्ही तिघं आतमध्ये गेलो ना, तर 2 तरुण एकदम तेजोमय ते बसलेले होते. त्यांच्याकडे पाहावंही जात नव्हतं, इतकं तेज होतं त्यांच्या. आम्ही तिघांनी त्याला नमस्कार केला आणि त्या दोन्ही बुद्ध साधूंना म्हटलं, मी इथेच राहणार आहे. ते म्हणजे नाही, आम्ही नाही थांबत, पण आम्हाला कोणत्या तरी संमेलनाला जायचंय. म्हणून ते दोघं निघून गेले, मी तिथेच राहिलो. आणि 8 दिवसांनी हे ध्यान करता करता जेव्हा त्यांच्या फ्रिक्वेन्सीशी माझी फ्रिक्वेन्सी मॅच झाली, तेव्हा त्यांनी सांगितलं, तू इथे पोचला नाही, आम्ही तुला आणलंय. आमचा ओरा, आमचा आभा मंडल मैलोपर्यंत आहे आणि आमच्या एरियामध्ये आमच्या इच्छेशिवाय कोणी येऊ शकत नाही. तुलाही आम्ही बोलवलंय. मी साष्टांग दंडवत केला त्यांना. त्यांना म्हटलं, गुरुदेव, जी तुमची इच्छा असेल त्याच्यासाठी मी स्वतःला प्रस्तुत करतो. आपली इच्छा सांगा. ते म्हणे, मी शेकडो हे वर्षांपासून इथे ध्यान करतोय. आमचे गुरु जन्म घेऊ इच्छितात, पण आमच्या गुरूंना चांगले आईबाप मिळत नाही. आणि जोपर्यंत त्यांना आईबाप मिळणार नाही तोपर्यंत ते जन्म मिळणार नाही. आमची इच्छा आहे, तू समाजात जा, समाजात जाऊन चांगल्या मुलीला तयार कर, चांगल्या मुलाला तयार कर आणि त्याच्यानंतर त्यांना प्रार्थना करायला लाव, त्यांच्या हाती सद्गुरूंचा जन्म व्हावा, त्यांच्या पोटी सद्गुरूंचा जन्म व्हावा, असं प्रयत्न कर. आणि मी त्यांना नमस्कार केला आणि संकल्प केला की माझं पूर्ण आयुष्य आता मी त्याच कार्यासाठी वाहून देईन. विचार करा, किती कठीण कार्य आहे. समाजात यायचं, एका मुलीला ध्यानाच्या उच्च अवस्थेत न्यायचं, एका मुलाला उच्च अवस्थेत न्यायचं, त्यांचं लग्न करायचं, त्याच्यानंतर त्यांना प्रेरणा द्यायची की त्यांनी सद्गुरूंना आमंत्रित करावं. ते 6 महिने जेव्हा ती प्रार्थना करतील, 6 महिने जेव्हा करतील ना, तेव्हा त्यांच्या पोटी आमंत्रित बच्चे होतील, आमंत्रित बाळ येतील. आत्ता जे काय माहिती, संयोगाने नवरा बायको जवळ आले, झाले आणि मूल हवं होतं नव्हतं तरी मूल झालं. हे अतिथी मुलं आहेत आणि मला हवीत आमंत्रित मुलं, गुरूंना हवीत आमंत्रित मुलं. तुम्ही आमंत्रण करा गुरूंना, आमच्या पोटी जन्म घ्या म्हणून.
या मिशनमध्ये मी अगदी खूप कमी प्रमाणामध्ये सफल झालोय. खूप कमी प्रमाणात. आता छोटी छोटी बाळं आहेत. पण भारताचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. ती उद्या मोठी होतील आणि पूर्ण विश्वभर योगाचा प्रचार करतील. पण ते त्या आणि नंतर तेही गुरु उठतील जे बसलेले हिमालयात. ते त्यांचीच वाट पाहतात आहे. जेव्हा आमचे गुरु जन्म घेतील तेव्हाच आम्ही या समाधीतनं बाहेर येऊ. सांगायचं तात्पर्य ते आमंत्रित बच्चे राहतील. आत्ता जे बच्चे होतात ना ते अतिथी बच्चे. म्हणून खूप सारे मुलं, खूप साऱ्या मुली त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. अच्छा दुसरं, आमच्या आश्रमात तरुण मुली, तरुण मुलं याला आई वडील का पाठवतात? मी त्यांना नाही भीती वाटत की माझी मुलगी संन्यासन होऊन जाईल, माझा मुलगा संन्यासी होईल, कारण मीच संन्यासी नाही. त्याच्यामुळे ना त्यांना एकदम बेफिकर होऊन करतात आणि आमच्या इथे सामूहिक विवाह करतो. सामूहिक विवाहामध्ये त्यांची लग्न होतात. नंतर त्यांना प्रेरणा देतो की चांगली ध्यानाची स्थिती करा आणि नंतर प्रयत्न करा, प्रयास करा ना. कठीण आहे थोडं, सहज नाही. होतं काय माहिती, जे साधारण आत्मे असतात ना ते पटापट पटापट जन्म घेतात. जे उच्च असतात आत्मे असतात त्यांना जोपर्यंत त्यांचे आई वडील मिळणार नाहीत ते जन्म घेणार नाही. त्यांना खूप वर्ष लागतात. म्हणून ते याचे चान्सेस खूप कमी कमी असतात. पण प्रयत्न तर करू शकतो, प्रयास तर करू शकतो. असं जगभर सगळेजण आपले प्रयास करतात आहे, जगभर आपले प्रयत्न करतात आहे. म्हणून आश्रमामध्ये तरुण मुली, तरुण मुलं सगळे आपला कारभार पाहत असतात, सगळं प्रचार कार्य करत असतात, सगळे व्यवस्था पाहत असतात, गुरु कार्य करत असतात. आणि महत्वपूर्ण अनुभूती समान आहे, अनुभूती सगळ्यांना सारखी आहे. तर सगळ्यात ह्या ज्या स्टेप्स आहेत ना, आज तुम्हाला लावून पहा ना, मी कुठे बसले. सगळ्यात खालची पायरी 25 देव, त्याच्यात वरची पायरी 1 देव, त्याच्यावर वरची पायरी समाधीस्थ गुरु, त्याच्यावर वरती पायरी जिवंत गुरु, जिवंत गुरुच्या वरची पायरी स्वतः गुरु. आणि आता ना 30-35 वर्षापासून करता करता मी थोडं कंटाळलोय. आता असं वाटतं की मी उगीच तुटक्या फुटक्या गाड्या रिपेअर करत बसले. आता मी ना अशा मुलांना तयार करतोय जे कधी मुलं तुटक्या फुटक्या गाड्या होणार. लहान 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 मुलांची शिबिर घेतोय, बाल शिबिर घेतोय. त्यांना अगदी लहानपणापासून सांगतोय देव बाहेर नाहीये, देव आतमध्ये. आणि दुसरं ध्यान करा ना, मेडिटेशन करा ना. जसं जसं करा ना, जसं ध्यान करा तसं तसं तुमचा शरीरभाव कमी होईल. आणि जसं जसं शरीरभाव कमी होईल तसं तसं आत्मभाव वाढेल. आणि आत्मभाव वाढेल तसं धीरे धीरे तुमच्यातलाच परमात्मा तुम्हाला अनुभवायला लागेल. दुसरं, योग एक असं माध्यम आहे पूर्ण तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्याचं, सगळ्या प्रॉब्लेमचं निदान आहे. सगळ्या समस्या तुमच्या आयुष्यातल्या जितक्या प्रॉब्लेम आहे, जितक्या समस्या आहेत, सगळ्यांचं निदान योग आहे. आता कसं आहे सांगतो, तुम्ही विचार करा. आता तुम्ही मोजायला लागा तुमच्या घरातल्या समस्या, आर्थिक समस्या, मानसिक समस्या, व्यसनाच्या समस्या, रोगाच्या समस्या, घराच्या समस्या, जितक्या समस्या असतील सगळ्या समस्याचा संबंध तुमच्या शरीराशी आहे. मेल्यानंतर तो मनुष्य सगळ्या समस्यातनं मुक्त होतो. तर आपल्याला मरायचंच आहे, फक्त जिते जी मरायचंय. म्हणजे शरीर नाही मरायचं, शरीर मरायच्या आधी आपला शरीर भाव मारायचा आहे. आणि तो मारायचा म्हणजे मी तुम्हाला असं नाही म्हणणार की खूप उपास करा, नंगे पाय फिरा, मी काहीच नाही म्हणणार. मी शरीरासाठी काही बोलणारच नाही. मी म्हणेन तुमचा जर शरीर भाव 6 इंचाचा आहे, त्याला कापायचा नाही, तोडायचा नाही, फोडायचा नाही, काही नाही करायचं. त्याला अगदी ॲज इट इज तसाच ठेवा. जी व्यसनं आहे ती मस्त व्यसनं करा. जे धंदे करतात ते सगळे धंदे करा. बदमाशी, लप्पन-छप्पन सगळे करा. त्या शरीराशी काही बोलतच नाही आम्ही. आम्ही म्हणतो त्याच्यासमोर आत्मभावाची 2 फुटाची लकीर खेचून गेली. जशी एक रेघ ओढली तुम्ही आत्मभावाची 2 फुटाची, तर ऑटोमॅटिकली हा भाव छोटा होऊन जाईल. जर तुमचा शरीरभाव छोटा झाला, तुमच्या शरीराच्या समस्या कमी होतील. शरीराचे प्रॉब्लेम कमी होतील.
होतं काय, सगळं प्रॉब्लेम काय माहितीये, अहंकार. सगळं प्रॉब्लेम आहे मीचा अहंकार. मी 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 जितका मी कमी होईल ना, तितकं हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणून या वर्षाला मी संगत वर्ष घोषित केले, की संगतीत राहा. चांगल्या संगतीत राहिले, चांगल्या संगतीत राहा. वाईट संगतीत राहिले, वाईट संगतीत राहा. एकदा एका मुसलमान फकीरांनी मला स्पेशली बोलवलं होतं. एका तुटक्या फुटक्या किल्ल्यात तो राहत होता. आणि एक म्हातारी त्याला फक्त चहा देत द्यायची संध्याकाळी. आणि त्याचं काही खाणं नाही, पिणं नाही, काही कसं होतं काय नाही. आणि ती म्हातारी म्हणाली, 30 वर्षापासून मी करते. माझ्या 30 वर्षात मला नाही आठवलं की यांनी कोणाला बोलवलं. तुम्हाला बोलवलं. गेलो. सगळी काटाळा कवाडखाना पडला होता. आणि नंतर जसं त्याच्यावर गेलो, ती गुलाबाची खुशबू यायला लागली. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती, फक्त एकच मेसेज दिला. फार कमी बोलतात हे लोक. त्यांनी एकच सांगितलं, जीवनामध्ये पहिलं काम जे करता ना, पहिलं फर्स्ट काम, त्याच्यावर तुमचा अधिकार आहे. काय करायचं तुम्ही डिसिजन घेता. आणि त्याच्यानंतर सगळी कामं तुमच्याकडनं कोणी करवून घेतं. म्हणजे कसं, पहिलं काम जर तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलं काम करणाऱ्या शक्ती तुमच्या मागे होतात आणि तुमच्याकडनं चांगली 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 कामं करून घेतात. जर तुम्ही वाईट काम केलं तर वाईट काम करणाऱ्या शक्ती तुमच्याकडनं वाईट कामं 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 करून घेतात. पहिलं काम तुम्ही काय निर्णय घेताय तुमच्यावर आहे. म्हणून सदैव जीवन में पहिला काम सोच समझ करके करो. बस एवढंच सांगायचं तुम्ही. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात लावून पहा नाही. कधी एक चांगलं काम केलं, तुमच्या हातून चांगली 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 काम होते. वाईट काम केलं, वाईट काम 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 वाईट होते. मला वाटतं आपण मेडिटेशन घेऊ आता. पण काय होतंय, मग मेडिटेशन होत नाही. मेन हे सगळे प्रवचन सगळे आहे ना, सगळ्याचा उद्देश ध्यान करा, मेडिटेशन करा, तेच आहे. दुसरं, जेव्हा ध्यान करायला बसाल ना, ते सर्वप्रथम तुम्हाला तुमचं शरीर विरोध करेल. शरीर विरोध करेल म्हणजे काय, शरीराला काय सवय, याचा ते विचार करतो. नाही तर मग ते काहीतरी काम करतो. आता याच्यामध्ये काही कामही करायचं नाही आणि काही विचारही करायचं नाही. तर अशा स्थितीत बसायचं. तर अशा स्थितीची शरीराला सवयच नाही. तर मग तुम्ही जर बसायला गेलं तर शरीर त्रास देईल. शरीर त्रास देईल म्हणजे तुम्हाला खास सुटेल, तुम्हाला खोकला येईल, शिंका, गॅसेस पास होतील. जे शरीराचे जितके विरोध करायचे प्रकार आहे, सगळे प्रकार सुरू होतील. शरीराचा विरोध झाल्यानंतर काय होईल माहिती, विचारांचं खूप मोठं तुफान आहे. इतके विचार येतील, इतके विचार येतील. तुम्हाला किती जरी विचार आले तरी विचार करू नका. विचारांकडे नुसतं पाहता 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 ते विचार संपतील. जसं मी सांगितलं की साक्षीभावाचा अभ्यास केला, काही बस स्टँडवर बसले, काही रेल्वे स्टेशनवर बसले, आपोआप हळूहळू करता करता तुम्हाला साक्षीभावाचा भाव निर्माण. तसं तुम्ही हळूहळू जसं बस पाहणं आणि रेल्वे पाहणं शिकता ना, तसं तुम्ही विचार पाहणंही शिकाल. अभ्यास आहे तो. आणि त्याच्यानंतर तिसरा होईल, बुद्धीचा अटॅक होईल. तुझ्याच्याने होणारच नाही, तू करूच शकत नाही. असं बुद्धीने किती जरी म्हटलं तरी बसायचं. आणि मी अर्धा तास गुरूंना डोनेट केलाय. तुम्ही तुमचा अर्धा तास गुरूंना डोनेट करा. मी गजानन महाराजांच्या नावावर बसा अर्धा तास. ध्यान लागो न लागो तुमचं कार्य नाहीये. अर्धा तास बसा. आणि अर्धा तास बसल्यानंतर आणि दुसरं एक प्रयोग करा ना. आता उद्या तर मी चालला जाईन, पण उद्यापासून 45 दिवस एक अनुष्ठान करा. अनुष्ठान म्हणजे रोज अर्धा तास बसायचं. समजा सकाळी काही कारणाने नाही बसू शकले, संध्याकाळी बसायचं, पण अर्धा तास रोज बसायचं.
असं जर तुम्ही अर्धा तास रोज बसला तर 45 दिवसात तुमचं काय जाईल? तुमचे 22.5 तास जातील. पण 22.5 तासात तुमचं आयुष्य बदलून जाईल. विचार करा, इतकं आयुष्य तुम्ही तुमचं काढलंय. 22.5 तास फक्त वेळ द्या ना. माझ्यावर उपकार नाही करत आहे. तुम्ही तुमच्यावर उपकार करताय. स्वतःला टाईम द्या ना. आपण ना जगाला टाईम देतो, समाजाला टाईम देतो, फॅमिलीला टाईम देतो, स्वतःला नाही देत. थोडं स्वतःला टाईम द्या ना. त्या स्वतःला टाईम देणं, ध्यान देणं म्हणजे स्वतःला टाईम देणं. तर आपण आता ध्यान करू. त्याच्यानंतर काही प्रश्न घ्यायचा माझी इच्छा आहे. पण हा विषय ना थोडा वेगळा आहे. मी येऊन गेल्यानंतर तुमच्या मनातले प्रश्न विचारत असाल. आपला उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. इथे हलकासा दबाव द्यायचा आहे. दबाव देऊन 3 वेळा क्लॉकवाईज फिरवायचं आहे. आणि आता डोळे मिटून हळूहळू तो हात खाली घेऊन या. माझ्यासोबत मंत्राचं उच्चारण करायचं. मंत्र काही नाही, फक्त तुमचा शरीरभाव कमी करून तुमचा आत्मभाव आणण्याचा प्रयास आहे, प्रयत्न. फक्त जितकं भावाने कराल ना, तितके छान रिझल्ट तुम्हाला अनुभव येतील. मैं एक पवित्र आत्मा हूं. यानी मैं शरीर नहीं हूं. मैं एक शुद्ध आत्मा हूं. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. मैं परमात्मा मैं हूं. पुन्हा, मैं एक पवित्र आत्मा हूं. यानी मैं शरीर नहीं हूं. मैं एक शुद्ध आत्मा हूं. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. परमा कोई अस्तित्व नहीं है. मैं परमात्मा मैं हूं. पुन्हा, मैं एक पवित्र आत्मा हूं. यानी मैं शरीर नहीं हूं. मैं एक शुद्ध आत्मा हूं. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. मैं परमात्मा मैं हूं. तर आपलं चित्त ताळू भागावर ठेवून थोड्या वेळ ध्यान कर.
तर प्रार्थना करायची, हे परमात्मा, कृपया मुझे आत्म साक्षात्कार प्रदान करें. हे परमात्मा, कृपया मुझे आत्म साक्षात्कार प्रदान करें. हे परमात्मा, कृपया मुझे आत्म साक्षात्कार प्रदान करें.
अब हम प्रार्थना करेंगे गजानन महाराज संस्थान के लिए। इनके बहुमूल्य सहयोग से ये कार्यक्रम हो सका है। हे परमात्मा, हम सभी गजानन महाराज संस्थान के सर्वांगीण उन्नति की प्रार्थना करते हैं। उनकी सर्वांगीण उन्नति हो, यही हमारी शुभकामना है। उनकी सर्वांगीण उन्नति हो, यही हमारी शुद्ध इच्छा है। उनकी सर्वांगीण प्रगति हो, यही हमारी शुद्ध इच्छा आहे. दुसरं, वेळेच्या अभावी आपण एक कमी वेळ केलं, पण तुम्हाला उद्यापासून याची प्रॅक्टिस 30 मिनिटं रोज करायची. ध्यान लागो, ध्यान न लागो, विचार येऊ, फास सुटो, काही जे काही हो, शरीराच्या काही ऍक्टिव्हिटी झाल्या ना तरी उठायचं नाही, अर्धा तास बसायचंच. असं जर तुम्ही 45 दिवस बसला तर काय होईल, तुमचे 22.5 तास जातील. पण 22.5 तासामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. आता जर कोणाला या काही विषयावर काही समजलं नसेल, काही प्रश्न असेल तर विचार. स्वामी जी प्रणाम. मैंने YouTube से कुंडलिनी शक्ति बीज मंत्र से चक्र ध्यान किया था और तब से मेरी बॉडी की सभी सिस्टम डिस्टर्ब हो गई है. 6 साल से मैं परेशान हूँ और कोई भी मेडिकल साइंस इसे समझ नहीं पाया और मैं ध्यान, योग, प्राणायाम कुछ भी करने की कोशिश करता हूँ तो मेरी तकलीफ बढ़ती है, इसका समाधान नहीं मिल रहा है. स्वामी जी कृपया करके इसका समाधान बताइए. सरदार पटेल का जो गांव है ना, करमसद, वहां पे मैंने एक बार शिविर लिया था. तो वहां एक लड़का अपने पिताजी को रस्सी से बांध करके लाया था और पूछा था ऐसा क्यों. तो बोले मेरे पिताजी ने कोई किताब पढ़ी है और वो किताब पढ़ के जागृति की है, तो वो भौरे से लेके गोल 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 घूमने लग गए. इसलिए इनको मैं आपके पास लेके आया हूँ. मैंने उनको बताया, वो किताब के अंदर लिखा था ये सब क्रियाएं जीवंत गुरु के सानिध्य में करो. वो क्यों नहीं पढ़ा आपने. मैंने पढ़ो तो पूरा पढ़ो ना. तो वैसा प्रकार है, आप भी आधा अधूरा काय को करते हो. और दूसरा, ये 45 दिन करके देखो, वो सब प्रॉब्लम दूर हो जाएंगे. क्योंकि ये अभी आपको अधिकृत मंत्र दिया है, अधिकृत गुरु बता रहा है, इसमें बहुत जमीन आसमान का अंतर है. आप करके देखो. अभी ये जो बताया ना, यही पद्धति से 45 दिन करके देखो. ध्यान लगे न लगे ये आपका क्षेत्र नहीं है. 45 दिन बैठो ना अर्धा तास, तो 22.5 घंटा जाएगा आपका, लेकिन आपकी ये प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी. हाँ स्वामी जी, मैंने ये ध्यान करके भी प्रयत्न किया, लेकिन इससे भी मेरे को तकलीफ हो रही है. मैं इसी कारण आपसे विवशता से पूछ रहा हूँ कि मैं चाहकर भी ये समर्पण ध्यान विधि नहीं कर पा रहा हूँ. इसलिए मुझे कृपया ये करके. तुम्हारी माँ साथ में है क्या. हाँ, हाँ, तो वो माँ को बोलो तुमको छोड़ दे. छोड़ दे मम्मी. माँ का अटेंशन तुम्हारे पे खूब आ रहा है, उसके कारण तुम्हारी प्रॉब्लम है. आप इसको छोड़ दो. आप जिस भगवान को मानती हो उसको सौंप दो इसको. क्योंकि क्या, तुम्हारा एक्चुअली वो उसके भोग तो भोग ही रहा है, तुम तुम्हारा भी कचरा उसमें डाल रही हो ना. तुम कोई साधु संत हो क्या जो उसके अंदर चित्ते डाल के उसका ठीक करोगी. अभी क्या हुआ मालूम है, नागपुर में एक बैडमिंटन चैंपियन लड़की मेरे को मिलने को आई थी और उसकी कोच कौन थी, उसकी माँ. और वो लड़की बोलती थी क्या मालूम क्या था, मैच के दफे ही मैं क्या खेत बिगाड़ देती हूँ. मैंने बोला माँ को साथ में ले आना बंद कर दे और माँ को कोच पे से हटा दे, दूसरा कोई कोच रख. माँ सिर्फ कोच का काम नहीं करती, माँ माँ का भी काम करती है. तुमको जो माँ के रूप में ड्यूटी है, वो ड्यूटी तो उसमें चित्त मत डालो. आप उसमें चित्त डाल रहे हो, इसलिए वो डिस्टर्ब हो रहा है. उसमें चित्त डालना छोड़ दो. जिस भगवान को मानती हो उसको मानो और उसको सौंप दो उसको, उसकी प्रॉब्लम दूर रहेगी. 45 दिन छोड़ के तो देखो उसको, सब ठीक हो जाएगा. कई बार ना माँ के अटेंशन के कारण, और कई बार बोलते हैं कि लेकिन मैं माँ हूँ. अरे माँ है तो सत्यानाश करेगी क्या लड़के का. माने माँ के रूप में तुम्हारी जो ड्यूटी उतना करो, उसमें चित्त मत डालो. तुम कोई साधु साध्वी हो जो उसमें चित्त डाल के उसका कुछ भला कर लोगी. उसमें चित्त मत डालो. 45 दिन छोड़ के देखो उसको, उसमें सब चेंज आएगा. उसका हार्ट चक्र पकड़ रहे. गुरुदेव के चरणों में कोटि कोटि प्रणाम. वंदिनी गुरुमाँ के चरणों में कोटि कोटि प्रणाम. गुरुदेव, मेरा प्रश्न ऐसा है कि एक व्यक्ति को कई बार ध्यान नहीं लगता है और बहुत सारे प्रॉब्लम्स भी आते हैं, तो लगता है किसी ने कोई काला जादू किया है या कोई तंत्र मंत्र किया हो, ऐसा लगता है.
एक आपको बताता हूँ, गंदे नाली का कोई छींटा आपके ऊपर नहीं उड़े, इसका प्रोटेक्शन है गुरु का। आप नाक नाली में न डालो, कोई प्रोटेक्शन नहीं गुरु का। आपकी नाक के मजे में डालो, अगर आप मानोगे उसको किया है तो किया है, नहीं किया है, अरे बाबा अपने पे जब छतरी रहती है ना तो कोई बरसात अपने ऊपर गिरती नहीं है, तो गुरु का प्रोटेक्शन रहता है, तो फिर कोई नहीं होता। और ऐसा मैं नहीं कहता कि काला जादू नहीं रहता है, काला मंत्र सब है। मैं तो आसाम के रास्ते से जाता था, लेकिन आज तक मेरे जीवन में कोई तांत्रिक मांत्रिक मेरे रास्ते में नहीं आए। तो ये सब मानने के ऊपर है, तुम मानोगे तो इफेक्ट होगा, नहीं मानोगे तो नहीं होगा। और दूसरा, गुरु सानिध्य महसूस करो ना। महसूस करो मतलब एकदम कोई गुरु के ही पास रहने का शरीर से ऐसा नहीं, महसूस करो कि गुरु मेरे साथ में। जैसे मेरे को तो सिर्फ 3 दिन महसूस हुआ मेरे गुरु का सानिध्य, लेकिन मैं महसूस करता हूँ गुरु सदैव मेरे साथ में। और सदैव याद रखो, अभी भी गजानन महाराज का सूक्ष्म शरीर जीवंत है। और एक्चुअली ना ये 3 दिन का शिविर है, इसमें तो हफ्ते भर तक शिविर चल सकता है। तो कहने का अर्थ वो सूक्ष्म शरीर आप करो ना प्रयत्न। और अब आपको पहचान बताता हूँ, सूक्ष्म शरीर मतलब उनको उनका शरीर नहीं दिखेगा। ये जो शरीर दिख रहा है ये शरीर नहीं दिखेगा, सिर्फ अपन बोलने को बोलते हैं सूक्ष्म शरीर। एक विचित्र प्रकार की सुगंध है, वो सुगंध आती है, सुगंध आने के बराबर आप बराबर पहचान जाओगे और एकदम आपको याद आएगी वो गजानन महाराज का सूक्ष्म शरीर है। सुगंध के रूप में। जैसे भगवान दिखता है क्या? नहीं। भगवान को स्पर्श कर सकते हैं? नहीं। भगवान से हाथ लगा सकते हैं क्या? नहीं। उसी प्रकार से ये सूक्ष्म शरीर दिख नहीं सकता, लेकिन अनुभव हो सकता है। वैसे ही परमात्मा है, परमात्मा अनुभव किया जा सकता है, दिखता है या बोलता नहीं। तो आप उनको सानिध्य महसूस करो कि गजानन महाराज मेरे साथ सदैव है, तो कैसे कोई काला जादू करेगा न पीला जादू करेगा? आप महसूस करो ना, सानिध्य को महसूस करो। ये सब चीजें अपने पास भी नहीं आती। ये मेरा खुद का अनुभव है। आसान जहाँ जादू तंत्र का जमावड़ा है, मैं वहां से जाता था हिमालय, कभी कुछ नहीं हुआ, मेरे आसपास भी नहीं आया कोई। क्या होता है मालूम है? जिनका चेहरा बदसूरत रहता है वो अपना चेहरा आईने में देखना नहीं चाहते। उसी प्रकार से अपने को इतना शुद्ध करो, अपना इतना पवित्र करो कि कोई अपने पास में ही नहीं है। बाबा प्रणाम। बाबा मैं चाहती हूँ मैं ध्यान लगाऊं। ध्यान के समय मैं अपना गुरु मंत्र बोल सकती हूँ क्या? जाप नहीं करने करे बाबा, ये सिर्फ स्टार्टर है। स्टार्ट करने के लिए जाप करेंगे तो फिर वही लैट्रिन के अंदर बैठे तो वही जाप चलेगा ना। क्या होता है मन, पहले अपन जप को पकड़ते, बाद में जब अपने को पकड़ता है, और जब फिर अपन करो न करो चलते रहता है। वो अच्छा नहीं ना। सिर्फ इसको जितना टाइम बताया उतना ही टाइम है, उतना करके अब सिर्फ आधा घंटा बैठो। वो बैठना महत्वपूर्ण है, सबसे महत्वपूर्ण है आधा घंटा देना। आधा घंटा बैठो ना, फिर ध्यान लगे नहीं लगे आपका क्षेत्र नहीं है। सिर्फ आप आधा घंटा बैठो, सब हो जाएगा। महाराज कोटी कोटी प्रणाम। मैं शेगाव की रहने वाली हूँ. तर माझा एक प्रश्न आहे की मेल्यानंतर आपण आपला देह अस्तबत म्हणजे दवाखान्यात द्यायचा की जाळून टाकायचा, याच्यात दोनपैकी कोणतं महत्व आहे हे मला विचारायचं आहे. एक सांगा, तुम्हाला रक्ताची गरज पडली तर रक्त घ्याल ना दुसऱ्याचं? पडले नाही अजून. नाही नाही, पडलं तर घ्याल ना. हो. हा, तर मग जर दुसऱ्याचं आपण रक्त घेऊ शकतो, तर मग जर त्या पॅथीला आपण यूज करतोय तर देहाचंही पॅथीला यूज केलं तर काय झालं? आपला देह दिला कोणाला, त्यांनी जर कोणाला लाभ झाला तर काय बिघडतंय? मेडिकलला ते आपली इंडियन जर असले तर त्यात दान दिलं जातं, डोळे दान दिले जाते. हे माझं आता माझ्या सासऱ्याची मृत्यू झाली, आम्ही पूर्ण देहदान दिलाय. हा देहदानच करायचं मला. आणखी काय? त्यासाठी धन्यवाद. जय बाबा स्वामी। गुरु चरणों में कोटि कोटि वंदन, गुरु माँ के चरणों में भी कोटि कोटि वंदन। मैं 2018 से जुड़ी हूँ, फर्स्ट टाइम इस यहाँ पे आई हूँ। मेरे को इतना सुकून शांति इस धरती पे मिला है कि जन्मों जन्मों के मेरे थकान खत्म हुई है। पर गुरुदेव एक ही बात है, मैं ये ध्यान करने सुबह बराबर 4 बजे आप ही उठाते हो, पर मेरे में ना जो आध्यात्मिक प्रगति चाहिए वो नहीं हो रही है। जितना मेरा चित्त बहुत चंचल है, वृत्ति बहुत भटकती, वो थोड़ा-सा मेरे में आना चाहिए। मेरा मैं का भाव आज तक कभी खत्म नहीं हुआ। मैं आपके हर वीडियो हर सुनती हूँ, यूट्यूब से इतना जुड़ी हूँ। और मेरी एक सहेली है दीपाली पाटिल, उसी ने मेरे को आपसे जोड़ा है। उसके भी मैं बहुत ऋणी हूँ। जन्मों जन्मों की मेरी थकान इस धरती पे खत्म हुआ, अभी यहाँ पे खत्म हो गई। मैं इतनी एक प्रॉब्लम, एक आज से 45 दिन तक कुछ भी पाने की इच्छा करना छोड़ दो।
तुम्हारे अंदर एक अतृप्त भाव है, कुछ तो भी मिलना चाहिए, क्या है मेरे को मालूम नहीं, उसके डीप में मैं जाता नहीं, लेकिन वो भाव के कारण आपके, और दूसरा ध्यान करने बैठे हैं लेकिन मिलना चाहिए। मिलना चाहिए मतलब भविष्य के बारे में सोच रहे हो, और जो भविष्य के अंदर है उसका ध्यान कैसे लग सकता है? उसके कारण आपको चल विचल होते रहता है, कभी पास में जाती है, कोई फ्यूचर में जाती है, कोई पास में जाती है, कोई फ्यूचर में जाती है। वर्तमान में रहो ना। आपका लीवर गर्म है, आप यहाँ हाथ लगा के देखो, आपका लीवर गर्म है। क्यों? कि चित्त चंचल है, इधर जा रहा है, उधर जा रहा है, उधर जा रहा है, नाभि चक्र पकड़ा हुआ है। और नाभि चक्र पकड़ा है मतलब कोई तो भी अतृप्ति है तुम्हारे अंदर। क्या अतृप्ति है? आप आपका देखो ना, कौन सी चीज पाने की इच्छा है, जो मिलना चाहिए, मिलना चाहिए। ऐसा 45 दिन मिलना चाहिए, मिलना चाहिए की इच्छा करना छोड़ दो, सब प्रॉब्लम दूर हो जाएगी। एक दूसरा ध्यान रखो, मेरा उपभोग से विरोध नहीं है। जैसे आपकी टूटी चप्पल है, तो ऐसा नहीं कि तुम नई चप्पल मत पहनो, पहनो ना, लेकिन चप्पल लेने की है, चप्पल लेने की है, चप्पल लेने की, ऐसा सोचो मत। जितना सोचोगे उतनी अतृप्ति तुम्हारे अंदर निर्माण होगी, और अतृप्ति एक बार निर्माण हो गई ना, फिर वो बदलती रहेगी। जैसे स्टेज वही रहता है, लेकिन उसकी नाटक बदलते रहते हैं ना, वैसे फिर बार 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 वो चीजें बदलती रहेगी। गुरुदेव एक बार भोपाल जरूर आओ ना। बुलाओ भोपाल, तब आएंगे। अभी बुला रही हूँ। वो आ रहे हैं, विधानसभा में बुला रहे हैं मेरे को, तब आऊंगा। बहुत बहुत ऋणी हूँ गुरुदेव। थैंक यू गुरुदेव। गुरु माँ, आप कुछ कहना चाहती है? आ, जय बाबा स्वामी। हाँ, कहना तो उतना ही था, वो देहदान के बारे में बात कर रहे थे ना, इसलिए मुझे इतना ही कहना था, क्योंकि कई बार मन में भाव रहता है कि अरे देह की अंत्येष्टि नहीं हुई तो फिर आत्मा मुक्त कैसे होगी। तो देह वैसे भी अलग है, आत्मा वैसे भी अलग है। आत्मा अपनी यात्रा पूर्ण करके, और आप यदि मृत्यु के समय तक अपने आप को मुक्त पाते हैं, और बहुत अच्छी बात है यदि आप अपने देह से भी मुक्त हो जाते हैं, तो उसके बाद में आपने देह दान कर दिया तो 2 जनों को दृष्टि मिलेगी, और न जाने कितने लोगों को जीवन दान मिलेगा। और इसके अलावा कई मेडिकल के स्टूडेंट्स हैं, वो बहुत कुछ सीख पाएंगे। तो इसके लिए देहदान एक बहुत बहुत अच्छा उपक्रम है। तो देहदान करना बहुत अच्छा है, कर सकते हैं आराम से, निश्चिंत रह करके। आत्मा की मुक्ति के लिए ध्यान है, उसकी चिंता मत कीजिए कि अंत्येष्टि नहीं हुई। तो देखिए, वो सारी बातें उनके लिए हैं जो मोक्ष की स्थिति नहीं पा सके हैं, और ना भी पा सके हो तो भी आपका अगला जन्म तो आत्मा का वैसे भी होना है। आपकी देह उपयोग में आई या उसका अंतिम संस्कार हुआ, दोनों स्थिति में। तो मोक्ष पाना होगा तो वैसे भी पाएंगे, नहीं पाना होगा तो वैसे भी नहीं पाएंगे। सो इस बात का विचार किए बिना आप यदि देहदान करना चाहते हैं तो जरूर कीजिए। बहुत सारे लोग होते हैं जिन्हें हार्ट ट्रांसप्लांट की जरूरत होती है, जिन्हें लीवर ट्रांसप्लांट की जरूरत होती है, या और भी जो भी ऑर्गन ट्रांसप्लांट होते होंगे। मेरी कोई इतनी ज्यादा जीके नहीं है उस बारे में। और कुछ नहीं हुआ तो कम से कम कुछ मेडिकल के स्टूडेंट्स तैयार होंगे उस बॉडी का उपयोग करके। जय बाबा स्वामी। गुरुदेव शत शत नमन, गुरु माँ शत शत नमन। गुरुजी, जब मन एकाग्र हो जाता है तब ध्वनि बहुत ज्यादा घर्षण हो रहा है, ऐसे आवाज इतनी जोर से कानों में गूंजती है कि ये आवाज ऐसे तो एहसास भी नहीं होता जो आवाज उस अवस्था में होता है। तो उसके आगे की कोई अवस्था है क्या? नहीं, एक्चुअली बाद में ना अपने को अपने अंदर की आवाज सुनाई आती है। जैसे मैं गहन ध्यान अनुष्ठान वगैरह में बैठता हूँ ना, तो इतना शोरगुल होता है, इतना शोरगुल होता है, जैसे अपने अंदर एक फैक्ट्री चल रही हो। फिर मैं क्या कर देता हूँ, देह ही छोड़ देता हूँ, देह छोड़ के ऊपर चले जाता हूँ। ये एक बात मेरे को सिखाने के रह गई आयुष्य में, लेकिन वो जब तक वो कैटेगरी के साधक नहीं मिलेंगे ना, तब तक मैं नहीं सिखा पाऊंगा। देह छोड़ के ध्यान, देह छोड़ के ध्यान यानी जैसे ना अपन देखते कि नहीं, सर्कस रहती है, सर्कस में बलून एक लगा रहता ऊपर। हाँ, जहाँ सर्कस है तंबू, उसी के ऊपर बलून है, एग्जैक्ट वैसे ही आपको आपकी बॉडी दिखती है नीचे,
और दूसरा आप लोग भी ध्यान रखो, ध्यान करते करते आपको ये स्थिति कभी एक आध दिन अनुभूति आएगी कि आपको आपकी बॉडी दिख रही है नीचे, आप देख रहे हैं जैसे एग्जैक्ट बॉडी के ऊपर आप रह रहे, तो उस समय बॉडी का कोई एक्टिविटी अपने को नहीं मालूम पड़ेगा, यानी शरीर में जो आवाजें चलती है वो मेरे को नहीं सुनाई जाती थी, तो ये शरीर छोड़ के ध्यान है। और दूसरा ये मैं 45 दिन के अनुष्ठान में करता हूँ, और दूसरा क्या है, मैं सब गुरुओं को बोलता हूँ, अपन गुरु यानी क्या, बांटने वाले बांटने वाले बांटने वाले, तो अपना ध्यान साधना कब करेंगे, तो अपनी ध्यान साधना छोड़ के काम मत करो, इसलिए मैं 45 दिन का अनुष्ठान करता हूँ और महाशिवरात्रि दिन बाहर आता हूँ। तो जब बाहर आता हूँ तो 50,000 60,000 लोग रहते, तो जैन मुनि आश्चर्यचकित होते कि तुम्हारे आश्रम में तो कोई शिव मंदिर नहीं है, फिर भी 50-60,000 लोग आ गए। तो कहने का मतलब क्या है, वो 45 दिन वो भी ध्यान करते हैं। और जिन गुरुओं को लगा है ना कि मैंने उनको बताया कि अपनी साधना छोड़ के ध्यान मत, प्रचार मत करो, नहीं तो अपन क्या प्रचार करते 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 अपनी एनर्जी बांट देते, तो अपने को एकत्र करने को चाहिए ना, तो 45 दिन में करते, तो उसमें वो करता हूँ। तो एक बार हुआ था ना, अभी शिरडी में समाधि वर्ष था, तो समाधि वर्ष में एक कार्यक्रम हुआ, उसके अंदर 5,000 गुजरातियों को एक वहाँ पे जंगली महाराज का आश्रम है, तो जंगली महाराज के आश्रम में रुकाया था, खाना पीना रहना 8 दिन तक उनका रखा था। तो मैं उनको धन्यवाद देने को गया था, वो मेरे अच्छे मित्र हैं, मिलने को गया था, तो हम एक सदैव वो झोपड़ी में मिलते थे। उस दिन वो मेडिटेशन हॉल में बैठे थे, उनके शिष्यों ने ले आके मेरे को भी उनके साथ बिठा दिया, और मेरे को कोई आदत नहीं ऐसे सबके साथ मेडिटेशन करने का, मैं थोड़ा दूर बैठ के करता हूँ। तो उस दिन पता नहीं क्या मेरा शरीर छूट गया था और मैं ऊपर चला गया था, ऊपर से दिख रहा था, अच्छा हॉल का मेडिटेशन खत्म हो गया है, अब भजन चल रहा है, सब दिख रहा है, लेकिन नीचे आते नहीं आ रहा था। फिर वो जंगली महाराज ने मेरे दोनों पैर पकड़े, जोर जोर से हिलाए, समझिए बाहर आओ, खत्म हो गया ध्यान है, फिर मैं नीचे आया। तो कहने मतलब ना, ऑटोमेटिकली ये स्थिति अपने को आप लोगों को कभी एक आध बार ध्यान में स्थिति मिल सकती है, ऐसी स्थिति मिली ना तो उसको एंजॉय करो, कोई उसमें मरने वाले नहीं है, कुछ नहीं, जैसे अपन ऊपर जाते हैं ना वैसे अपन धीरे धीरे शरीर में आ जाते, तो उसके अंदर फिर ये आवाजें सुनाई नहीं आएगी, उसके ऊपर की स्टेप है। स्वामी जी, सूर्य नारायण भगवान के सामने सुबह सुबह जब हम अर्क देके समाधि लगाते तो 1 सेकंड में समाधि लग जाती है। बहुत अच्छी एनर्जी, बहुत अच्छी ऊर्जा रहती है ना, इसलिए मैं भी सूर्योदय कभी मिस नहीं करता हूँ। हाँ। ये सूर्योदय के ऊपर से एक किस्सा याद आया, मैं जर्मनी में गया था और एक बहुत बड़ा रिसोर्ट था, वो रिसोर्ट की जो मालकिन थी ना, वो मालकिन को मैंने पूछा कि यहाँ पे पूर्व दिशा कहाँ है, वो बोली पूर्व दिशा यानी क्या, बोली जहाँ सूरज उगता है वो। थोड़ी देर उसने ऐसा गर्दन हिलाई, फिर बोले मैं जब उठती हूँ तब तो सूर्य ऊपर रहता है। तो ऐसा प्रकार है, तो सूर्योदय बहुत कम लोग देखते हैं, सब लोग सूर्योदय के बाद ही उठते हैं। स्वामी जी कोटी कोटी प्रणाम. मी गोवा से हूँ. गोव्याहून आलो आहे. पहिल्यांदा आलो आहे आणि समर्पण ग्रुपासोबत आलो आहे. इथे येऊन मला अनुभव झाला की ध्यानाचा अत्याधिक फायदा मला इथे मिळाला या 3 दिवसाच्या शिबिरात. अरे बाबा हे गुरुमुख आहे, इथून सगळी गंगा वाहिली आहे. हो, हो. स्वामी माझा प्रश्न होता की महासमाधी काय आहे आणि आपण ते प्राप्त करू शकतो का? म्हणजे जिवंत असताना आपण देह सोडू शकतो का? एक ऍक्च्युली काय माहितीये का, हे असं मला सांगून आणि हे होऊन नाही होणार. आपोआप तुम्ही ध्यान करता करता ना एक अवस्था आहे, ती अवस्था आल्यानंतर तशाच अनुभूती यायला लागतील तुम्हाला, सगळ्या अनुभूती आहेत. पण लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला खूप चांगली अनुभूती झाली तर दुसऱ्याशी विचार नका करू, काल झाली होती तशी परत आज झाली पाहिजे. कारण पुन्हा तुम्ही अपेक्षा केली तर अपेक्षेने कधीच अनुभूती होत नाही, कारण अपेक्षा असते शरीराची. तर तुम्ही पहा ना, एक दिवस सहज जाऊन बसला होता ध्यानात आणि तुम्ही एक चांगली अनुभूती होऊन गेली, पण ती अनुभूती सहज झाली. तुम्ही करायला जाल तर नाही होईल आणि अपेक्षा कराल तर बिलकुल नाही होणार. म्हणून कधीही जीवनात अपेक्षा करू नका, आणि कोणची अनुभूती झाली ती परत होईल अशी इच्छा करू नका, आपोआप होते ती. जेव्हा आपली स्थिती होते ना, आपण सहज जेव्हा करतो तेव्हा. आणि मी या मार्गात कोणत्याच अपेक्षांनी आलो नाही आणि आज जीवनात काहीही प्राप्त करायला राहिलं नाही, सगळं झालं. हे एकच इच्छा होती, शिगावमध्ये शिबिर करायची, ती झाली, संपली, आता काही नाही. इच्छा होती, म्हणजे असं वाटलं जिथून आपण घेऊन गेलोय तिथेच नाही पोहोचलं तर काय फायदा. मी PM तायडे, राहणार शेगाव. माझा प्रश्न असा आहे की मृत्यू हा अटळ आहे, प्रत्येकाला माहीत आहे. तरी पण मृत्यूचे काही संकेत आहेत काय? आणि संकेत असतील तर त्याचे काही स्थळ, ठिकाण वगैरे काही तसे आहेत काय काही? ऍक्च्युली आपला ओरा काळा पडायला लागतो, पण तुम्ही तेवढी ध्यानाची स्थिती करा ना, ती स्थिती होईल तर तो काळा पडायला लागेल, तुमचा आत्ता नाही होत आहे.
तुमचा ओरा काळा नाही होत आहे आता, निश्चित राहा, काही नाही आता. तर सगळ्यात तात्पर्य समोरच्या माणसाचा ओरा काळा होतो आणि तो तुम्हाला दिसायला लागतो जर त्याची मृत्यू होणार असेल. झालं ना, एकदा हिला एक प्रिन्सिपल इन्व्हिटेशन कार्ड दिला म्हणून कोणाच्या तरी बरोबर आले ते. मी म्हटलं जे इन्व्हिटेशन द्यायला आले ते त्या लग्नापर्यंत राहणार नाही का, पण त्या माणसाचा ओरा खराब झाल्यावर मग दिसला होता. तर सांगायचं तर जो मनुष्य मरणार असतो ना त्याच्या आधीपासून त्याचा ओरा काळा व्हायला सुरू होऊन जातो. तर ती याची ओळख आहे. पण ते केव्हा कळतं, जेव्हा आपण ध्यान करू तेव्हा. तुम्ही ध्यान करा, तुम्हाला कळायला लागेल, तुमचंही कळेल, लोकांचंही कळेल. पण आम्हाला ध्यान करायची काही तरीके माहित नाही आहेत, काही नाही. आम्ही सीधे साधे लोक, आम्ही ध्यान अरे बाबा, ध्यानाची काही हे पूर्ण रामायण गायलं 3 दिवस, आता विचारता रामाची सीता कोण? हे काय केलं इथे? आता काय केलं? आता ध्यानच तर केलं. हेच करायचंय. 45 करून पहा ना, काही करू नका, नुसतं हे करून पहा. काय चेंज येतं, काय बदलाव येतं ते पहा. नाही. पण ध्यान करायचे म्हणजे कोणते तारे तोडून नाही आणायचे. ध्यान, अरे बाबा, देव आपल्याच मध्ये आहे. फक्त त्याचा अनुभव करायचा की देव आपल्या, आपण बाहेर शोधून राहिलो, इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय, तिकडे शोधतोय, आणि आपला ना अहंकार सोपा देव नाही घेत. पहाडावर चढणारा देव, बद्रीनाथ, केदारनाथ असे नाम गेले की आपल्याला सॅटिस्फॅक्शन होतं, हा देवापर्यंत गेलो. असं थोडी, देव तर इथेच आहे, काही नाही बाहेर राहायचे. ध्यान करा 45 दिवस. जय बाबा स्वामी, मेरा नाम अनिल जानी है, मैं गुजरात राजकोट से हूँ. स्वामी जी, मेरा प्रश्न ये है कि अभी जो वर्ल्ड वाइज ये सब फेस हो रहा है अमेरिका की वजह से, तो अगर हम बोलते ईश्वर है, परमात्मा है, तो उन लोगों को अच्छी विचारसरणी क्यों नहीं मिलती कि ये युद्ध रुक जाए? ऐसा क्यों होता है कि उसको आत्मा या परमात्मा है तो उसको अच्छी विचारसरणी क्यों नहीं मिल रही है सर? वो अच्छे संगत में नहीं रहते इसलिए, वो अच्छी संगत में नहीं है ना. इसीलिए मैंने पिछले साल से घोषित किया था कि ये साल संगत वर्ष है और ये साल बहुत खराब है. तो जो बुरी संगत में रहते हैं उनको बुरे बुरे विचार आएंगे ना. इसलिए मैंने बोला था अच्छी संगत में रहो तो अच्छे विचार आएंगे. तो आप उनके विचार भी मत करो तो उनकी संगत हो जाएगी. और स्वामी जी, अभी समर्पण की इतनी बड़ी सामूहिकता है, तो हम विश्व शांति के लिए क्या एक प्रार्थना कर सकते हैं? रोज सेंटर के ऊपर रोज होती है. थैंक यू. जय बाबा स्वामी. आम्ही शेगावचे लोक पहिले कोणाला भेटलो की आम्ही जय गजानन माऊली म्हणतो. तर बाबा तुम्हाला आमच्याकडून जय गजानन. आणि माझा प्रश्न एक होता की ध्यानमुळे आमचं दुःख कमी होऊ शकते का? पहिली गोष्ट ना, आम्ही 3 दिवसाच्या शिबिरच अटेंड केलंय. आपल्या बाबतीत आम्हाला काहीच माहित नाहीये आतापर्यंत. नाही, ऍक्च्युली काय, दुःख आणि सुख याच्यावरती ध्यान आहे. दुःख कोणाशी संबंधित आहे? शरीराशी. सुख कोणाशी संबंधित आहे? शरीराशी. हे शरीराच्या वरती आहे ना. म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट झाली त्याचं खूप सुखही होणार नाही, त्याचं काही दुःखही होणार नाही. म्हणजे सुख दुःखाच्या वरती ध्यान आहे. गुरुमा, गुरुजी, कोटी कोटी वंदन आपल्या चरणी. या योगी योगेश्वर श्री संत गजानन महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण आलात. आपण या ठिकाणी आलेल्या सर्व पुण्यात्मांना त्यांच्यावर आपण कृपावर्षाव केला. मी शेगाव निवासी या नात्याने आपणास एक विनंती करू इच्छितो. या जगत कल्याणाकरता संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांनी या ठिकाणी अवतार घेतला. सद्गुरू श्री गजानन महाराजांची अनुभूती आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या किंवा या ठिकाणी उपस्थित नसलेल्या कोणत्याही आत्म्यास आपण त्याची अनुभूती करून देऊ शकतात का? ही अनुभूती त्यांनी त्या स्वतःची करावी, एक. आणि दुसरं, तुम्ही भूतकाळाचे विचार का करता? तुम्ही जेव्हा माझ्यासमोर बोलता ना तेव्हा मी नाही हे पाहत तुम्ही काय बोलताय. मी पाहतो या माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये काय बाधक आहे. तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधक आहे तुमचं पास्ट लाईफ चांगलं नाही आहे आणि पास्ट लाईफचे इफेक्ट तुमच्यावर आजपर्यंत आहेत आणि तेच विचार एकसारखे करताय. म्हणजे तुमची एनर्जी पास्टमध्ये खर्च होते. काय होतं, भूतकाळाचे विचार तुम्ही करता आणि भविष्यकाळाचे विचार तुम्हाला यायला लागतात. तर तुम्हाला भूतकाळाचे विचार काय येतात? मी जे बोलतोय ना, एक डायरी लिहा आणि जे विचार आले ते प्रामाणिकताने लिहून काढा. तर तुम्हाला कळेल की भूतकाळाचे विचार तुम्हाला मॅक्झिमम 90% विचार पास्ट लाईफचे. असं का? आणि आपण ना, होतं काय माहिती, जसं आता ही भिंत आहे, त्या भिंतीवर एक पाल चढते आणि त्या पालीची शेपूट तुटलेली आहे आणि ती तुटलेली शेपूट घेऊन ती पाल वर चढते. म्हणजे त्या पालीचं वजन घेऊन चढून राहिली. ज्या दिवशी ती पालीची
शिपूट ती सोडून देईल, त्याशी तिची गती फास्ट होईल. तसं तुम्ही तुमचा भूतकाळाचं गठोडं जे डोक्यावर बांधून चाललंय वरती, तर ते ज्या दिवशी सोडाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात प्रगती होईल. ती सोडा बस. म्हणजे एकच तुमचा भूतकाळ मला डोनेट करा, मी तुम्हाला उज्ज्वल भविष्य काळ देतो. धन्यवाद गुरुजी. त्या ताई ऍक्च्युली आता बोलल्या ना, दुःख कमी होऊ शकतं का, त्याच्याबद्दलच सांगायचं होतं. जय गजानन ताई जिथे पण बसले असतील त्यांना. अं, माणसाचा मूळ स्वभाव आनंदीच असतो. आपण लहान बाळाला पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की लहान बाळ कसं मस्त आनंदी असतं, आणि आपण त्यांना पाहून असा विचार करतो की आपण असे आनंदी कधी आणि कसे राहू शकतो. तर खरं जेव्हा आपण नियमित ध्यान करतो ना, तर आपोआपच आपला स्वभाव आनंदी होतो. खरं आपण ना दुःखाला अधिक महत्व देतो म्हणून आपण दुःखी असतो. आपण दुःखाला महत्व देणं कमी करू तर आपोआप आपण आनंदी असतो. कारण आपल्याला काही भोग भोगायचे हे प्रत्येकाला समजतं की नाही. आपण आपले काही कर्म घेऊन आलो आहोत, भोगावेच लागतील हे. तर आता तुम्ही रडत भोगा, नाहीतर हसत भोगा. तर काही भोग भोगायचेच आहे, असू दे, ठीक आहे, भोगतोय, असतील काहीतरी मागच्या जन्मीचे, मनाला दुखी कशाला ठेवायचं. तर आपल्याला दुखी राहायचंय की खुश राहायचंय हे आपल्यावरच आहे. आणि हे ना हळूहळू ध्यान करता करता आपल्याला त्याची जाणीव होते की मला खुश राहायचंय, तर मला आनंदी राहण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आतली जी दुःखाची गाठोडी आहे ना, जी आपण ऑलवेज आपल्या सोबत घेऊन चालतो, पूर्ण वेळेस आपल्या बरोबरच असतात, ते हळूहळू ती गाठोडी हलकी होऊ लागतात. दुःख कमी होतं असं नाही म्हणणार, पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. दुःख तर असतं, ते जिथल्या तिथे असतं, फक्त फील करण्यावर आहे. आपण त्याला नाही करत फील. ध्यान करतो तर आपण आपलं लक्षच जात नाही त्या गोष्टींकडे. आपलं लक्ष तिकडे असतं, पुढे काय छान आहे, काय चांगलं होणार आहे, काय चांगलं आपण करू शकतोय, किंवा त्याच वेळ एखादी आनंदाची बातमी असते त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष अधिक जातं आणि मग आपण त्याचा आनंद घेतो. तर नक्कीच ध्यानाने दुःख हे दूर होतं, दुःख हे कमी होतं. फक्त नियमित ध्यान करायची गरज असते. जय गजानन. अशाच टाईपचा एक अनुभव मला आला होता मुंबईच्या एअरपोर्टवर. मुंबईच्या एअरपोर्टवर गेलो ना, तर एक पोलीस ऑफिसर धापा टाकत 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 आला आणि मला एकदम म्हणायला लागला, स्वामी तुम्ही म्हणता निर्विचार राहा, निर्विचार राहा, निर्विचार राहा. कसले निर्विचार राहा? किती आतंकवाद पसरलाय, किती बॉम्ब विस्फोट होतात, ते किती लोक मारले जाते. 2 मिनिटं शांत राहिलो. मी म्हंटल तुला हे दिसतंय, बॉम्ब विस्फोट होतात, ते आतंकवाद पसरतोय, लोक मारले जातात. मला हे दिसतंय की मी 30-35 वर्षाआधी एका गुफेतनं आलो आणि आज जगभर 72 देशांमध्ये प्रचार प्रसार केला आणि एवढी हजारो सेंटर जोडली, लाखो आत्मे जोडले. मला हे दिसतंय. तर त्याला मी समजवलं, होतं काय माहितीये, प्रत्येक दिवशी नाही, तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी नाही, प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात चांगली गोष्ट घडत असते तेव्हा तेव्हा वाईट गोष्ट घडत असते. दोन्ही एकसाथ घडतात. प्रश्न आहे तुमचं चित्त कुठे आहे. तुमचं चित्त पॉझिटिव्ह गोष्टींकडे, तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी घ्याल, निगेटिव्ह गोष्टींकडे निगेटिव्ह गोष्टी घ्याल. आता त्यांनी सांगितलं युद्ध चालली, मला नाही दिसत आहे का? मलाही दिसत आहे, पण त्यात चित्त घालत नाही ना. सांगायचं तात्पर्य, प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा चांगलं होतं तेव्हा तेव्हा वाईटही होतं. तुम्ही प्रत्येक वेळेस थर्मामीटर लावून पहा, जेव्हा जेव्हा वाईट होतं तेव्हा तेव्हा चांगलंही होत असतं. फक्त प्रश्न आहे तुमचं लक्ष कुठे आहे. तुम्ही त्याला म्हटलं ते बॉम्ब विस्फोट तुझ्या झालं का? नाही, तर मग होतात ते होऊ दे ना, तू तिथे चित्त नको घालू ना. जे चांगलं घडतंय तिकडे लक्ष दे. तर म्हणजे जीवनात जेव्हा जेव्हा होतं ना, प्रत्येक दिवशी नाही, प्रत्येक क्षणाला हे तुम्ही थर्मामीटर लावून पहा. प्रत्येक वेळा काहीतरी चांगलं काहीतरी वाईट होत असतं. आपलं लक्ष तिकडे नका देऊन चालू असतं. कोटी कोटी प्रणाम गुरुजी. माझा प्रश्न असा होता की साक्षात्कार होतो किंवा आत्मज्ञान मिळते म्हणजे नेमके काय? ऍक्च्युली काय असं की आपल्याला आतून ही जाणीव होते की आपण शरीर नाहीये आणि हा अभ्यास आहे, एकदम नाही. हे बघा, म्हणजे ऍक्च्युली जसं आता आपण मागितलं झालं, म्हणजे आता आता तू ध्यान केलं, कसं वाटलं?
तू ध्यान केलंस ना आता, कसं वाटलं? छान वाटलं. मग छान वाटलं, कोणाला वाटलं? तुला काय लाडू मिळाला? नाही. मग छान का कोणाला मिळालं? आत्म्याला. म्हणजे इथे आत्ता जे छान वाटलं म्हणजे काही लाडू मिळाला, पेढे मिळाला, काही खायला मिळालं, कम्फर्टेबल मिळालं, असलं काहीच नाही मिळालं. तरी सुद्धा छान वाटलं म्हणजे कोणाला? आत्म्याला. तर सांगायचं तात्पर्य काय? हेच छान वाटणं म्हणजेच आपण आत्म्याच्या करीब जाणं, आत्म्याच्या बरोबर जाणं आणि आपण जितकं करत जाऊ तितकं तो आत्मा स्ट्रॉंग होत जाईल. तितका आत्मा मजबूत होत जाईल आणि आत्मा स्ट्रॉंग झाल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होतं? आपल्या आत्म्याचं नियंत्रण आपल्या शरीरावर होऊन जातं आणि त्याच्यानंतर शरीराला तो प्रोटेक्ट करतो. आत्ता काय झालं माहिती आहे? काही इंग्रज साधक अफगाणिस्तान युद्धावर गेले होते आणि त्यांनी आपले स्वतःचे अनुभव सांगितले की अगदी कॉफीचा कप उचलायला म्हणून खाली वाकलो आणि कानाजवळून गोळी गेली. म्हणजे त्यांच्या शरीरापेक्षा त्यांच्या आत्म्याला आधी कळलं तिकडनं गोळी येते म्हणून. तिने बरोबर त्याला प्रोटेक्ट केलं. तर सांगायचं तात्पर्य जसं तुम्ही ध्यान करा ना तसे आत्म्याचा प्रभाव तुमच्यावर येईल. आत्ता शरीराचा प्रभाव आत्म्यावर आहे. तर तो जर कमी झाला आणि आत्म्याचा प्रभाव वाढला तर आत्मा पूर्ण आपल्याला प्रोटेक्ट करतो. आपल्या आसपास एक आभा मंडल बनतं, आपल्या आसपास एक ओरा बनतो. जसं मी म्हणतो की नाही, मेरा बाल भी कोई बाका नहीं कर सकता. ऑटोमॅटिकली हा एक स्ट्रॉंग सकारात्मक विचार माझ्या आसपास निर्माण होतो. तुम्ही विचार करा ना, माझं कोणी वाईट करू शकत नाही. ऑटोमॅटिकली काय काही वाईट होणार नाही. आपण जसे विचार करतो ना प्रत्येक विचार आपल्याला पुढे नेतो. जे विचार करतो त्याचा इफेक्ट, त्याचा प्रभाव आपल्या अंगावर पडतो. ठीक. ठीक आहे. धन्यवाद गुरुजी. गुरुजी के चरणों में कोटि कोटि प्रणाम। मैं मध्य प्रदेश रीवा जिले से आया हूँ। शशांक द्विवेदी मेरा नाम है। मैं जीवन में ध्यान की उपयोगिता के बारे में जानना चाहता हूँ कि हमारे जीवन में ध्यान कितना उपयोगी है। ये प्रश्न कभी मत पूछो और इसका उत्तर मैं कभी नहीं देता हूँ. एक्चुअली ना ये लाभ पाना व्यवहारिक है ना. कई लोग बोलते हैं ना इससे क्या लाभ है, ध्यान करने से क्या लाभ है. हर चीज लाभ के लिए करते हैं कि अपन नहीं सर। हाँ, तो इसके अंदर लाभ मत देखो. दूसरा अभी मैं आपको एक उदाहरण बताता हूँ. मैं सिडनी में गया था, ऑस्ट्रेलिया की राजधानी है ना सिडनी. तो वहां पे गया तो सब साधक उस दिन फुटबॉल का मैच देखने गए थे. जी। तो मैंने उनको पूछा फुटबॉल का मैच देखने काय को गए? तुम्हारे लड़की का शादी हो जाएगा मैच देख के? नहीं. तुम्हारे लड़के को नौकरी लग जाएगा? तुम्हारा कौन सा काम होगा फुटबॉल का मैच देख के? बोले नहीं, फुटबॉल का मैच देखना हमारा शौक है. तो मैंने बोला ध्यान को भी शौक बनाओ ना. जी जी। ध्यान से तुरंत क्या लाभ होते हैं ये प्रश्न क्यों पूछते हो? यस जी जी। तो नहीं, ये सब मैं मेरे अनुभव पे आधार बता रहा हूँ. जिन साधकों का आध्यात्मिक प्रगति हुआ है ना वो इसमें कोई लाभ के लिए आए ही नहीं थे. वो बुद्धिवादी थे. इससे कोई लाभ हो सकता है ऐसा सोच, सिर्फ करने से अच्छा लगता है, शांति मिलती है, बस इसी के लिए किया और आज इनकी उन्नति हो गई. तो उनकी उन्नति होके वो रास्ता आपको बता रहा हूँ. इस मार्ग में मैंने 3 दिन में कोई चॉकलेट दिया क्या? ये देने से आपका ये हो जाएगा, ये देने से कुछ भी नहीं. क्यों? मैं कोई चॉकलेट नहीं दूंगा कि ये उन्हें एक्चुअली लाभ के अपेक्षा से नहीं. और मैं मेरा ही निजी अनुभव बता रहा हूँ ना, मैं अपेक्षा से इस मार्ग में आया ही नहीं था. आज जीवन में उस मुकाम पे पहुंचा हूँ जीवन में पाने के लिए कुछ नहीं रहा. मैं चाहता हूँ आखिरी में तुम्हारे भी को भी ऐसी स्थिति मिले उनको जीवन में पाने को कुछ नहीं रहे. लाभ तो बहुत सेकेंडरी बात है. जी जी। तो इसलिए अपेक्षा के हिसाब से इसमें मत आओ. जी आज बहुत अच्छा लगा है ये ध्यान शिविर में। आज मेरा भी ध्यान लगा। बहुत अच्छा अच्छा है. है। इसी की प्रैक्टिस आप 45 दिन करके बहुत अच्छे अनुभव आएंगे. लेकिन जिस दिन अनुभव आएंगे ना फिर दूसरे दिन वो अपेक्षा मत करना कि आना चाहिए करके. जी, जी। क्योंकि अपेक्षा शरीर की होती है, लाभ पाना चाहिए वो भी अपेक्षा शरीर की है. तो इसमें शरीर का कोई रोल नहीं है. बिल्कुल गुरुजी, हम आपके सानिध्य में धन्य हो गए आज। प्रणाम गुरुजी। गुरुदेव यांचा प्रश्न आहे की इथे ध्यान शिकल्यानंतर पुन्हा कुठल्या गुरुकडून बीज मंत्र जर मिळाला तर त्यांनी सांगितलेली साधना करावी की हेच ध्यान करू शकतो? अरे बाबा, आपण 4 मुलींवर लाईन मारतो, लग्न करतो का एकीशी? सगळ्या गुरूंकडे जा, राहील एकच गुरु. तसं ना, एक लक्षात ठेवा, काय असतं माहितीये, आपल्याला जन्म देणारी आई एकच आहे. 2 आया जन्म देतात का? नाही देत. तसं गुरु हा आत्म्याला जन्म देणारी आई आहे, ती एकच असते. तुम्ही 10 गुरूंकडे जा, ज्यांनी आत्म्याचा तुम्हाला जन्म झाला ती तुमची आई. म्हणून तिला माऊली म्हणतात. गुरुजी बीज मंत्र लेना जरूरी है क्या? अभी तक मैंने गुरु दीक्षा कुछ ली भी नहीं है। मेरे को इसका कोई ज्ञान नहीं, मैंने कोई बीज मंत्र लिया नहीं, कुछ नहीं, और मैं कभी देता भी नहीं, कुछ भी नहीं. जो मेरे पास है नहीं, मैं क्या दूं? मेरे को नहीं मालूम, उसका कोई ज्ञान नहीं है. एक्चुअली मेरे को ना ये मेरे लाइन के अलावा कोई नॉलेज ही नहीं है, इसीलिए पूरी एकाग्रता एक जगह रही, इसलिए यहाँ तक पहुंचा. कोटि कोटि धन्यवाद गुरुजी। गुरुदेव कोटि कोटि नमस्कार.
माझा प्रश्न आहे, माझे वडील वारल्यानंतर मी विपश्यना ध्यान केलं होतं. त्याच्यानंतर आजच ध्यान केलं आहे आणि आज मला हलकं वाटतंय आणि त्यावेळेला मला स्वप्नामध्ये बरेच त्रास होत होते, ते कमी झाले होते. एवढ्या गोष्टी कमी होतील काय? मन फार चंचल होतंय आणि बाजूला जात आहे श्वासावरून किंवा ध्यान करताना पण बाजूला जात आहे. एक सांगू का तुम्हाला? मी जेव्हा हिमालयात होतो ना, त्याच्यामुळे मला समाजात काय घडतंय याचं काहीच ज्ञान नव्हतं. आणि समाजात आल्यानंतर मग त्या लोकांच्या लाईनीने मला शिकवलं, तेव्हा मला त्याचं ज्ञान झालं. विपश्यना ज्यांनी 40 वर्ष शिकवली, ऐका आता, विपश्यना ज्यांनी 40 वर्ष शिकवली ते एकट्यात मला भेटायला आले होते. आणि ते गुरु भेटायला आले होते आणि ते म्हणे, म्हणजे माझ्या गुरुने काय सांगितलंय, एक मनुष्य एका मार्गावर चाललेला आहे, ही मुंडी पकडून त्याला इकडे आणायची काही गरज नाही. त्याला म्हणा तू त्याच रस्त्यावर चाल. तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही 40 वर्ष विपश्यना केली, विपश्यनाच करा नाही, इकडे कशाला येत आहे? मग ते गुरु होते, ते त्यांनी लेक्चर देणं सुरू केलं की विपश्यना आज्ञाचक्रापर्यंत आहे, तुमचं ध्यान सहस्रारपर्यंत आहे, म्हणून मी तुमच्याजवळ 1 चक्रासाठी आलो. आणि नंतर जेव्हा त्यांना जागृती, आणि मी गुरु आहे म्हणे, तुमच्या शिबिरात नाही येऊ शकत मी, तर म्हणून तुमच्यावरही प्रश्न आला. आणि नंतर जेव्हा त्यांची जागृती केली, जसं बॉम्ब विस्फोट होता ना, तसं इतकं व्हायब्रेशन, बाहेर 2 मुलींनाही बसून ठेवलं होतं की आतमध्ये कोणाला येऊ नका देऊ. आमचे ट्रस्टी वगैरे आले, ते म्हणे की काय होतंय? तर ती म्हणे, मुली नाही, काहीतरी कोणी भेटतात म्हणे. भेटत नाही, कोणाला तरी आत्मसाक्षात्कार चाललाय. आणि इतके व्हायब्रेशन होते, कारण 40 वर्ष आज्ञाचक्रापर्यंत त्यांनी साधना केलेलीच होती ना. फक्त 1 चक्र ओपन झाल्यानंतर एकदम खूप व्हायब्रेशन. तर सांगायचं तर त्यांनी मला शिकवलं की विपश्यना आज्ञाचक्रापर्यंत होती, तुमचा सहस्रारपर्यंत. तर म्हणजे समाजात आल्यानंतर मला एक गोष्टी कळल्या, आधी मलाही काही कळत नाही. तर हे अंतर आहे, विपश्यना आज्ञाचक्रापर्यंत आहे, हे आपलं ध्यान सहस्रारपर्यंत आहे. अच्छा, दुसरं समाजात चालतात ते ध्यानाच्या पद्धती आहेत. हे ध्यानाचं पद्धत नाही आहे, हा ध्यानाचा संस्कार आहे. तर फक्त ग्रहण करायचं. आणि तुमच्यापैकी 5 जणांनी जरी केलं ना, तरी त्याला अनुभव येईल की हे कठीण आहे. 45. आणि दुसरं, एखाद वेळा सकाळी नाही करू शकला, संध्याकाळी करा ना, पण म्हणजे चुकू नका. आणि भंग झालं, आता स्वामी मला पनिशमेंट देतील, असं काही नाही. कधी गुरु सिलाई मशीन असतो, तो कैचीचं काम कधी करूच शकत नाही. त्याच्यावर तुमचं वाईट करायची पॉवरच नसते, शक्तीच नसते, एनर्जीच नसते. तो कधी वाईट नाही करू शकत. वाईट होतं ते आपल्या कर्मांमुळे. कधी कोणताही गुरु कोणी वाईट नाही करू शकत. तर सांगायचं तात्पर्य हे, तुम्ही 45 रेग्युलर करा, सकाळी नाही, संध्याकाळी करा. गुरुवर्य, आपलं कुठलं चक्र म्हणजे बाधित आहे किंवा चंचल होत आहे काय कळत नाही आहे तुमचं हा. विशुद्धी. विशुद्धी म्हणजे काय? तुम्हाला आत्मग्लानी आहे. 10 माणसांमध्ये बसताना तुम्हाला वाटतं तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे. काय कमी आहे? आता हे काही कमी नाही आहे, चांगले व्यवस्थित आहात, पण फक्त ना ही तुमची विचारसरणी की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, हीन भावना म्हणतात ना मराठीत, तसं हीन भावना आहे तुमच्यामध्ये, तर ती काढून टाका, तर सगळंच चांगलं होईल. तर बाकी काही नाही. थँक्यू सर. थँक्यू.